जय हिंद फ्रेंड्स. आपण सर्वात महत्त्वाचा जो गायडन्सचा भाग असतो की पुस्तकं कोणते वाचायचे आणि जनरली जे आहे पुस्तक कोणते वाचायचे एक क्लिक केलं की यूट्यूबवर जे आहे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होतात. ठीक आहे. पण जे आहे पुस्तक कोणते वाचायचे यापेक्षा जे आहे ना पुस्तक कसं वाचायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुस्तक जे आहे कसं वाचायचं हे कसं वाचायचं यातून कसं गेलं पाहिजे हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि एक पुस्तक पूर्ण महाराष्ट्र वाचत असतो. ठीक आहे. फार काही जास्त फरक नसतो. ठीक आहे. म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे एवढे लाखात लोक बसतात त्यातले जे आहे आता जेवढे लाखात लोक बसतात समजा 1 लाख जर समजा आपण अझ्युम केले तर 90,000 विद्यार्थी जे आहे हे कॉम्पिटिशनमध्येच नसतात. ठीक आहे. कारण की यांचा काही म्हणजे तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती जर एका विषयासाठी समजा 10-12 पुस्तक वाचत असेल ठीक आहे तो आपल्या कॉम्पिटिशनमध्येच नाही आहे. काही जण जे आहे एक फॅशन म्हणून ट्रेंड म्हणून एक्सपिरियन्स म्हणून जे आहे 50% तर जागा खाली असतात. कधी कधी परीक्षेला काही लोक येत नाही आणि जे आहे या परीक्षेचा खर्च कमी असतो. त्यामुळे जे आहे तर हे 90,000 लोक काहीच कामाचे नसतात. 10,000 कामाचे असतात. 10,000. आणि आपली कॉम्पिटिशन आता हे 10,000 जे असतात हे 10,000 जे आहे यांच्याकडे स्ट्रॅटेजीच नसते म्हणून ज्या यातले 5,000 शेवटी परफेक्ट लोक उरतात ज्यांच्याशी आपली काय असते कॉम्पिटिशन असते. म्हणून एवढा मोठा गोळा काही पाहायचा नाही. सर्वजण जे आहे एकच पुस्तक वाचतात हे मोठी गोष्ट नाही पुस्तकं म्हणजे. परंतु ते पुस्तक जायचं कसं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे किती वेळ रीडिंग करायची हा एक भाग आहे. आता पुस्तक जे आहे एक वाचायचं आहे. आता पुस्तक जे आहे याची सुरुवात जी आहे कुठून झाली पाहिजे. ठीक आहे. आता कुठलंही पुस्तक तुम्हाला स्टार्ट करायचं आहे कुठलाही सब्जेक्ट तर सुरुवात कुठून झाली पाहिजे लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. ठीक आहे. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर इथून सुरुवात झाली पाहिजे आपली. मग समजा फॉर एक्झाम्पल मला संविधानाचं पुस्तक वाचायचं आहे तर लगेच जे आहे भारतीय संविधान त्याचा इतिहास सरनामा लगेच नाही सुरू करायचं. ठीक आहे. असं कराल तर जे आहे मग ते पूर्ण पुस्तक आणि पुस्तक जे आहे 3-4 वर्षाच्या अगोदरचं पुस्तक लहान होतं आता 3-4 वर्षांनंतर आजचं जर पुस्तक आपण कुठलंही घेतलं तर त्याची डबलच जवळपास साईज झालेली आहे. ठीक आहे. आणि सर्वांचे नवीन नवीन पुस्तक येत आहे. प्रश्न कसा आहे की आपल्याला जे आहे पुस्तका गोल नाही आपलं. आपल्याला जे आहे आपल्या एक्झामला काय लागतं हे पहिले समजलं पाहिजे आणि तेच पुस्तक वाचून द्यायचं आहे पहिले. हा भाग आहे. ठीक आहे. मग आता ज्या ठिकाणी मला जे आहे आता मागच्या वेळेसला मी जेटवारे हा कन्सेप्ट शिकवला. ठीक आहे. जेटवारे आणि त्यातले 2च जेटवारे शिकवले. 2च जेटवारे आणि त्याची लिहून दिलं एवढं असते असं असतं ते बस असं असते. ठीक आहे. संपलं. मग त्यांनी माझ्याकडे पुस्तक आणलं. मग जे पुस्तक त्यांनी आणलं होतं त्याची साईज तर मोठी होतीच परंतु त्यांनी जे डायग्राम जे दिली होती जेटवारे याला म्हणतात तर ते ॲक्च्युली ते डायग्रामच चुकी होते त्याला जेटवारे म्हणतच नाही. ठीक आहे. पहिला प्रश्न लक्षात घ्या. म्हणजे पुस्तकाबद्दलचे प्रॉब्लेम्स आणि जे आहे त्यात जेटवाऱ्याचे सर्व प्रकार दिले होते. ठीक आहे. सर्व प्रकार ते लागतच नाही परीक्षेला आपल्याला. ठीक आहे. लागतच नाही. एक असतं जेटवारा समजत नाही. ठीक आहे. जमिनीवरचे वारे वरचे वारे आणि त्यातही आणखी वारे. प्रश्न कसा आहे सिस्टम जे आहे मोठं नका करू सिस्टमला बरोबर लिमिट द्या आणि त्या लिमिटचं काय करा मास्टर व्हा. आपण शेवटी जे आहे का मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की जे आहे चौकटीचा राणी किंवा राजा होणे. मग पहिले चौकट आखली पाहिजे आणि चौकटीचं काय झालं पाहिजे राजा झाला पाहिजे. ठीक आहे. हे जेव्हा आपण करतो याचा अर्थ असा नाही की आपण सिलेबस कमी करतो. याचा अर्थ असा आहे की चौकट या शब्दाचा अर्थ असा असतो की मला वाटतं ते स्टुडंट आले की नाही आज चौकटीचा शब्द हां तर ते कालच्या लेक्चरला दिसले पण आजच्या लेक्चरला जे आहे जॉबमुळे त्यांना शक्य झालं नसेल तर ते इथंच बसले होते इथं पहिल्या लेक्चरला. तर त्यांनी मला एक म्हटलं की सर मी 3-4 वर्ष अगोदर तुमच्या सेमिनारला आलो होतो आणि तुम्ही चौकट म्हटलं होतं तेव्हा मला चौकट समजली नाही सर. चौकट मला असं वाटलं की जे आहे देशाचे एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे आणि चौकटीतून राहून कसे काय सुटणार. ठीक आहे. म्हटलं पहिला प्रश्न तसा आहे की पहिले ज्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला डेप्टी कलेक्टर DYSP PSI व्हावं लागेल त्याच्यानंतर आपण जे आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू करू. मग तो चौकट म्हणजे काय तर मला ज्या मी स्वतः पहिले सेल्फ केला अभ्यास नंतर मला आत्ता कळलं की चौकट म्हणजे काय होतं. ठीक आहे. उद्या तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला चौकटीत राहून काम करावं लागेल का चौकटीच्या बाहेर जाऊन काम करावं लागेल. चौकटीत राहून बाहेरचे कामं करावं लागेल आणि त्या चौकटीचं नाव काय
त्या चौकटीचं नाव काय? संविधान. ठीक आहे, या चौकटीत राहून काम करायचं आहे, हा भाग आहे. संविधानाच्या चौकटीचं उल्लंघन न करता, त्याच्या बाहेर न जाता, त्याच्यामध्येच बसून तेच हेतू, तेच ध्येय, तेच मूल्य घेऊन काय करायचं आहे? गोल साध्य करायचं आहे. म्हणून चौकट हा भाग जो आहे, एक लक्षात घ्या, जेवढा आपण त्याला मर्यादित कराल तर त्याची जी आहे ना डेप्थ काय होईल? वाढेल. ठीक आहे, डेप्थ वाढेल. म्हणून आता हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये जे आहे सर्व दिलं आहे, की जे आहे इतिहास आहे, सर्वच आहे संविधानाचं, पण त्यातलं काय लागतं हे पहिले मास्टर होणं काय आवश्यक आहे. जे येतं ते पहिले मास्टर होणं काय आवश्यक आहे. म्हणून कुठलंही पुस्तक स्टार्ट करण्याच्या अगोदर जे आहे तुम्ही पहिले काय केला पाहिजे? सिलेबस पाहायला पाहिजे. सिलेबस हे थोडासा बघून घेतला पाहिजे. ठीक आहे, नाही तर काय होतं, आपण पुस्तक टार्गेट करतो आणि तिथं ज्या एक छोटीशी योजना सिलेबसमध्ये असते आणि ती योजना जी आहे तुमच्या पुस्तकातही नसते. मग ती योजना आहे, मग त्या योजनेवर जर एक पान जर वाचलं आणि त्याच्यावर जर प्रश्न आला तर संपलं काम. मग आपल्याला सिलेबसमधला प्रत्येक पॉईंट जे काय करायचा आहे? कंप्लीट करायचा आहे. सिलेबस सोडायचा नाही आहे, एक पॉईंट कंप्लीट करायचा आहे, परंतु कुठं भर घालायचा हे समजलं पाहिजे. मग आपण जेव्हा पुस्तक स्टार्ट करतो, जेव्हा लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आपण पाहतो, तेव्हा आपल्याला कळतं की त्या सिलेबसमध्ये काय येतं. हे फक्त काय असते? जनरल आहे. मग आपण जे आहे लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये जे आहे 2 सुंदर लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आहे. कंबाईन राज्यसेवा जर असेल, ठीक आहे, आता मी स्टेप बाय स्टेप पुस्तकच शिकवतो. राज्यसेवा असेल तर याचे पेपर सेट आहे. ठीक आहे, आणि प्रवीण चोरमले सरचे घ्यायचे. ठीक आहे, प्रवीण चोरमले यांचं जे आहे राज्यसेवेचे पेपर सेट येतात. ठीक आहे, आता जे आहे पहिला जे पेपर सेट एक पूर्व परीक्षेसाठी येतो. पूर्व कोणती? राज्यसेवा पूर्व. ज्यामध्ये आता कुठलाही पेपर सेट घ्यायचा, काय घ्यायचं? स्पष्टीकरणासह घ्यायचं. स्पष्टीकरण. कारण ते कसं असतं, समजा स्पष्टीकरण एक क्वेश्चन आला आणि त्या क्वेश्चनच्या बॅकग्राऊंड त्या स्पष्टीकरणात दिलेलं असते. म्हणजे आलेलाही प्रश्न असते आणि भविष्यात येऊ शकणाराही प्रश्न तिथं आपल्याला काय होतो? भेटू शकतो. आणि त्याच अनुषंगाने कसं असतं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जे आहे समजा, ठीक आहे, समजा ए आला, बी आला, तर समोर येण्याचे चान्सेस कोणाचे? सीचे किंवा डीचे. मग 2 पावलं समोर टाका लागते, म्हणजे बरोबर काय होते आपण गेस करू शकतो. ठीक आहे, शिकवताना मी सुद्धा ते पथ्यपाणी पाडतो की जे ए आणि बी आला तर मग सी आणि डी मी काय करतो? ॲडव्हान्समध्ये शिकवून देतो. परंतु झेडपर्यंत नाही जात, गरजच नाही त्याची. झेडपर्यंत जर सुरू केलं तर प्रत्येक विषय शिकवायला काय लागेल? 5 वर्ष. कारण आपले लेवल जे आहे, जरी आपले स्टेट बोर्डचा सिलेबस जरी असेल तर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल आपल्याला अचीव करावं लागते. मग ती लेवल अचीव करण्यासाठी आपल्याला सिलेबस काय करावं लागेल? कमी करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? मास्टर करावं लागेल. मग आपल्याला ते पटकन कळलं पाहिजे. तर लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर एकदा पाहून घ्यायचे. समजत नाही असं भाग आहे का? असं होईल का असं की जे आहे समजा इतिहासातले प्रश्न वाचले, भूगोलातले वाचले, अर्थव्यवस्थेत काही समजणार असं होईल का? थोडंफार समजते ना, देशाचं उत्पन्न वाढत आहे, दारिद्र्य कमी होत आहे, बेरोजगारी वाढत आहे. ठीक आहे, असं काहीतरी थोडंफार समजतं. देशाची तूट वाढत आहे, महसूल वाढला पाहिजे. आता महसूल वाढला पाहिजे, जमा वाढल्या पाहिजे आणि खर्च काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. ठीक आहे, खर्च कमी झाला पाहिजे का वाढला पाहिजे? खर्च कमी झाला पाहिजे का वाढला पाहिजे? तुम्हाला विचारलं समजा, खर्च करायला पाहिजे, मग पैसे का असेच खर्च करायचे? मग तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाणार आहे आणि आपण काय असतो? सिव्हिल सर्वंट जो अधिकारी असतो, गॅझेटेड अँड नॉन गॅझेटेड, याचं एकच काम असते सुवर्ण मध्य साध्य. कमीत कमी 2 लोकांमधले दुवा असतात. ठीक आहे, जनता आणि संविधान. संविधान म्हणजे सर्वोच्च बुद्धीचं काय? स्थान. आणि जनता म्हणजे इमोशनल. ठीक आहे, ऑफिस जळून टाकतील कमी जास्त झालं तर. ठीक आहे, मागच्या खिडकीतून पळून जावं लागेल. ठीक आहे, मग इकडे कायदा आणि जनता यातला तुम्ही काय? सुवर्ण मध्य आहे. मग खर्च जास्त वाढवला पाहिजे का कमी केला पाहिजे? दोन्ही केला पाहिजे. जो अनावश्यक खर्च तो कमी केला पाहिजे आणि आवश्यक खर्च करायला पाहिजे वाढवला पाहिजे. पैसे कशासाठी कमवतो आपण? खर्च करायसाठी. तुम्ही खर्च करणं बंद करा, पैसे कमवाल का? नाही कमवाल. लाईफमध्ये आपण पहिले पैसे कमवत असतो का खर्च पहिले करत असतो? खर्च. मग पैसे खर्च करण्याची अक्कल पहिली आली पाहिजे का कमवण्याची पहिली आली पाहिजे? खर्च करण्याची आली पाहिजे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे, तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करणं आवश्यक आहे आणि सत्याकडे जाणं आवश्यक असते. ठीक आहे, सुंदर खर्च ज्याला करता येतो त्याला पैसे कमवायची गरज नसते.
असं म्हटलं जातं, अर्थतज्ज्ञ म्हणतात असे, त्याचा अर्थ तसा असतो. मग इथे लक्षात घ्या की आपल्याला कळतं ते दिलेले प्रश्न, चालू घडामोडी वगैरे. आता सर्वजण विचारतात सर चालू घडामोडीचं जे आहे काय वाचायचं. आता चालू घडामोडीचा अभ्यास तर जनरली असं गायडन्समध्ये असं विचारतात काय मॅगझिन वाचून. त्यांची इच्छा असते की 4-5 पेपरचे नाव सांगावे, 2-3 मॅगझिन, 3-4 नंतर वार्षिकी निघतात ते, ठीक आहे. परंतु चालू घडामोडीमध्ये काय येतं? चालू घडामोडी म्हणजे का थोडंसं आहे का? अनलिमिटेड काम आहे ते, ठीक आहे. मग जेव्हा गोष्टी अनलिमिटेड असतात तर त्याला लिमिट देणं पहिले काय असते, आवश्यक असते. आणि त्या लिमिटमध्ये मग आपण काय व्हायचं, राणी किंवा राजा व्हायचं. मग ती लिमिट कशी, मग चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे तर त्याच्यावर आलेले जेवढे काही प्रश्न आहे तेवढे पहिले काय केले पाहिजे, वाचले पाहिजे. मग त्यामध्ये अवॉर्ड्स आहे, समजा एक्झाम्पल घेत आहे अवॉर्ड्स. तर अवॉर्ड्स कोणकोणते अवॉर्ड्स, किती अवॉर्ड्स आहे, महाराष्ट्र वेगळं देते, भारत वेगळा देते, जग आणखी वेगळं देते, 3 प्रकारचे असेल 100 अवॉर्ड्स, 100+. कोणते तर आधी कोणते आलेले आहे ते लक्षात घेऊन जे आहे ते पहिले परफेक्ट करायचे. आणि तो लोकसत्तामध्ये ते अवॉर्ड आला का त्याच्याबद्दल काय करायचं, सतर्क व्हायचं. कसं आपण आजपासून लोकसत्ता सुरू केला, पण त्या लोकसत्तातला काय महत्त्वाचं आहे ते काहीच नाही, ठीक आहे. तुम्हाला जे आहे सर्वांनी जे आहे मग तुमची सर्वांची जे ऑनलाईन बॅच तयार होऊन जाईल, एक म्हणजे तुमची ऑफलाईनही बॅच राहील आणि ऑनलाईनसुद्धा राहील, ठीक आहे. करंट अफेअर जे आहे मी तुमचं ऑफलाईनही घेईल आणि ऑनलाईनही घेईल, दोन्ही ठिकाणी घेईल. तुम्हाला ऑनलाईन एखादं लेक्चर आलं तर ते काय असेल, सर्व पेपरचं काय असेल, सार असेल. आता लोकसत्ता समजा एवढ्या पानांचा असतो, हार्डली त्यातले जे आहे हार्डली, ठीक आहे. जर मला प्रामाणिकमध्ये म्हटलं की सर याच्यातलं फक्त परीक्षेला कोणती न्यूज येते एवढंच सांगा, तर जास्तीत जास्त 2च न्यूज खूप महत्त्वाच्या त्या, खूप झाल्या 2 न्यूज. मग माझं काम काय, ते 2 न्यूज काढून देणे. मग मला त्यासाठी किती काम करावं लागेल, किती तास काम करावं लागेल, 2 तास काम करावं लागेल, ठीक आहे. मला कळायला वेळ नाही लागत, कळायला काय मला 2 मिनिटात कळते, पण जे आहे मला त्याच्यावर पूर्ण 2 तास लागेल. तुम्हाला 2 न्यूज रट्टा मारायला किती वेळ लागेल, किती दिवस साधारणतः 10 मिनटं, ठीक आहे. 10 मिनटं समजा 20 मिनटं. मग तुमचा अभ्यास करायला 20 मिनटाचा, पण त्या 20 मिनटात तो काय लागला पाहिजे, रट्टा लागला पाहिजे. याला काय म्हणतात, चौकट आखणे आणि त्याचं काय होणे, मास्टर होणे, हा भाग. मग तुम्हाला आणखी करंट अफेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. पण त्याला मर्यादा असली पाहिजे. मग आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास स्टार्ट करायचा आहे तर आपल्याला समजा पहिले काय करावं लागेल, कशावर किती प्रश्न येतात आणि कोणते येतात हे पहिले माहीत झालं पाहिजे. नंतर ते लोकसत्ता वगैरे कसा मी सांगतो सर्व. मग आता इथं लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये मग या पेपर सीटमध्ये टॉपिक वाईज काढून दिलेलं आहे. अवॉर्ड्सवर कोणते प्रश्न येतात, पर्सनॅलिटीजवर कोणते प्रश्न येतात, कायद्यावर कोणते, संविधानावर कोणते प्रश्न आले, अर्थव्यवस्थेवर, असं चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून ते एका ठिकाणी काढून दिलेलं आहे. मग हे जे प्रश्नसंच आहे हे ऑलरेडी ॲनालिसिस करून दिलेले आहे, जे 5 वर्ष अगोदर आम्ही करून घ्यायचो हे ऑलरेडी दिलेले आहे, ठीक आहे. की ना प्रत्येक टॉपिक वाईज यामध्ये समजा राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर सेट आहे तर त्यामध्ये दिलेलं आहे की संविधान असेल, संविधानाच्या सरनाम्यावर कोणते प्रश्न आले, मूलभूत अधिकारावर कोणते प्रश्न आले, एकाच ठिकाणी काढून दिले, ठीक आहे. मग जे आहे हा राज्यसेवेचा प्रिलिमचा पेपर सेट आणि मेन्सचा जो पेपर सेट आहे मेन्सचा, ठीक आहे. तर GS1चा, GS2, GS3 आणि GS4, ठीक आहे. GS3, GS4. आता GS3 हा जो विषय आहे हा फक्त इथं काय करायचा, कॅन्सल करायचा आणि जे आहे इथं जे आहे IP सिंग सरांचा घ्यायचा, ठीक आहे. IP सिंग सर आणि प्रवीण चोरमुलेचा नवीन आलेला आहे तोही घेतलाच चालते, ठीक आहे. पण जे आहे IP सिंग सरांचा जे आहे बऱ्यापैकी चांगला आहे. पण सरांनी आता हे काय केलं आहे, प्रवीण चोरमुले सरांनी आता नवीन काढलं आहे तर ते अपडेट आहे एकदम. पुस्तकं कोणते घ्यायचे, अपडेट. आता मला पुस्तकाची तुम्हाला लिस्ट द्यायची आहे, ठीक आहे. पुस्तकं त्यामध्ये मी 25% पुस्तकं तुम्हाला जे आहे ब्रॅकेट करायला सांगेल आणि तिथं घेऊ नका असेल सध्या. ते पुस्तकं 1 महिना वेट अँड वॉच ठेवायचं, कारण 1 महिन्यानंतर साधारणतः सर्व पुस्तकं काय येणार आहे, बरेचसे पुस्तकं चेंज येणार आहे, बरेचसे पुस्तकं. जसं सौदी सरांनी जे आहे भूगोलाचे पुस्तकं आता पूर्ण अपडेट केले आणि रिवाईज केले, ठीक आहे. सौदी सरांनी पुस्तक काय केले, महाराष्ट्राचा भूगोल नवीन सौदी सर आलं, भूगोल व कृषी नवीन सौदी सरांचं पुस्तक आलं. आणि सौदी सर काय असतात भूगोलामध्ये काय असतात, रेफरन्स असते. बाकीचे पुस्तकं जे आहे कोणी लिहिले असतात, टॉपरने लिहिले असतात, जनरली टॉपर, स्टुडंट, टीचरनी. परंतु जे खरा जॉग्राफर आहे तो कोण आहे, सौदी सर. मग सौदी सरांचे पुस्तकं जे आहे रेफरन्स असतात. अशा नवीन नवीन पुस्तकं 1 महिन्यानंतर येणार आहे. मग आपण काही पुस्तकं काय करू, थोडीशी त्याची वाट पाहू, ते विकत नाही घ्यायचे, 1 महिन्यानंतर विकत घ्यायचे, कारण अपडेट केलेले आवश्यक असतात. मग या पेपर सेट झाले हे कोणाचे, राज्यसेवेचे. 1, 2, 3, 4 प्रवीण चोरमुले जे घेतले तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ज्यांना 3 जो आहे ना IP सिंग सरांचा पण घेऊन घ्यायचा.
म्हणजे हे मेन्सचे पेपर सेट. त्यानंतर जे आहे दुसरं आहे कंबाईंड. ठीक आहे, तर कंबाईंडचा पेपर सेट जे आहे लोकसेवा पब्लिकेशन. ठीक आहे, प्रिलिम आणि मेन्स स्पष्टीकरणासहित लेटेस्ट घ्यायचे. ठीक आहे, लेटेस्ट पाहायचं वर्ष कोणतं आहे तर, आणि ते वर्ष जे आहे म्हणजे त्यात सर्व पेपर असले पाहिजे. ठीक आहे, मग एखादा पेपर जर नसला आणि समजा आलाच नाही तर घेऊन टाकायचा, तो पेपर त्यामध्ये काय करायचा ॲड करायचा. मग हा जे आहे हे 2 पेपर सेट आहे. हे आहे आपला काय आहे, हे आहे आपला ॲक्च्युली सिलेबस. हा काय सिलेबस. मग आता कुठलंही पुस्तक वाचण्याच्या अगोदर पहिले थोडंसं काय करणार, झलक पाहून घेणार. आता तो काही टॉपिक झालेला नसतो म्हणजे जस्ट काय करायचं, पाहून घ्यायचे कसे प्रश्न येतात, जस्ट एक वाचून घ्यायचं. ठीक आहे, मग आता हे पुस्तक हे लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर, समजा तुम्हाला एखादा टॉपिक आहे, समजा संविधान, पहिला सब्जेक्ट कुठला असला पाहिजे संविधान, आणि दुसरा कोणता असला पाहिजे अर्थव्यवस्था. ठीक आहे, 2 ज्या खूप महत्त्वाचे विषय. यावर तुमच्या बॅचला पहिला संविधान आणि दुसरा अर्थव्यवस्थाच ठेवणार आहे. कारण की जे आहे मला जे आहे, कारण की आज कसं आहे, आता आज डेट आली असिस्टंट पूर्वपरीक्षा 4 सप्टेंबरला होणार. ठीक आहे, आणि जे नवीन ज्या ॲड येईल, आता तुमच्यासाठी काय असेल, नवीन ॲड महत्त्वाची असेल तर नवीन ॲडनुसार राज्यसेवा प्रिलिम, नवीन कंबाईंड प्रिलिम ही साधारणतः जे आहे फेब्रुवारी, ठीक आहे, फेब्रुवारी मार्चच्या तेवढ्यात राहील. मग तोपर्यंत आपले जे तेवढे महिने आहे तेवढ्या महिन्यामध्ये आपल्याला प्रिलिम क्रॅक होईल एवढे या दृष्टिकोनातून काय झालं पाहिजे, आपण तयार झालं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपण जे आहे बोलत आहे. तर एक लक्षात घ्या की मग आता हे पुस्तक वाचायचं आहे तर लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आहे. समजा आपण संविधान स्टार्ट केलं आणि संविधानामध्ये पहिला विषय आहे की सरनामा. ठीक आहे, एक चॅप्टर घेतलं मी, सरनामा. ठीक आहे, आता आपल्या आयोगाच्या सिलेबसमध्ये शब्द कोणता असते, सरनामा. मग आपण काय करायचं, सरनामा एक एक्झाम्पल घेत आहे, सरनामा लास्ट इयर्स क्वेश्चनमध्ये सरनाम्यावर कसे प्रश्न आले ते एकदा काय करायचे, जस्ट काय करायचे, एक 10 मिनिटात काय करायचे, 10-15 मिनिटात पाहून घ्यायचे. मग अंदाज येऊन जातो की याला काय विचारायचं, कसे प्रश्न विचारले जातात असं. ठीक आहे, मग जेव्हा अंदाज आला का नंतर मग जे आहे जे संबंधित पुस्तक आहे तिथून मग सुरुवात करायची, मग वाचायला सुरुवात करायची. आणि हे पुस्तक वाचणं झाल्यानंतर पुन्हा जे पहिले आपण जस्ट वाचले होते ते सर्व लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर काय करायचे, न पाहता काय करायचे, सॉल्व करायचे, टाईम लावून सॉल्व करायचे. ठीक आहे, आता स्टार्ट आणि एंड लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरपासून जर केला तर त्या पुस्तकाची जी डायरेक्शन आहे बरोबर आपल्या गोलनुसार चालू राहते. नाही तर मग जे आपण पुस्तक ज्या एन्जॉयमेंट म्हणून वाचत आहे का खरंच महत्त्वाचं आहे, तर हा एक भाग महत्त्वाचा आहे तिथं. म्हणून या 2 मुळे काय होते की तुमच्या अभ्यासाला चौकट भेटते, चौकट. आणि एकदा चौकट भेटली का धावण्यासाठी जी दिशा पाहिजे, ठीक आहे, जी दिशा पाहिजे तर ती दिशा कोण देते, चालू घडामोडी. ठीक आहे, चालू घडामोडी व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, आता हे 2 जे आहे, आता हे या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा जे आहे काय होते, एक्झाम काय होते, बरोबर पूर्ण एनर्जी काय होते MPSCवर खर्च होते. कारण एनर्जी सर्वजण देतात. ठीक आहे, असं नाही की कोणाच्याच अभ्यासाबद्दल कोणीच ज्या ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. फक्त प्रॉब्लेम काय होते, ती एनर्जी खूप साऱ्या दिशेमध्ये काय होते, डायव्हर्ट होते आणि एनर्जी लॉस काय होतो, वाढतो. आपलं असं परफेक्ट जे आहे बुल्स आहे, पक्षाचा डोळा जे आहे मारणं काय असते, आवश्यक असते. म्हणून जे आहे हे 2. आता मला एक सिंपल सांगा की जो विद्यार्थी अशा प्रकारे जाईल तर त्याच्यामध्ये जे आहे तेवढी मॅच्युरिटी ऑलरेडी असते. कारण ज्याला अधिकारी व्हायचं आहे आणि एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये अधिकारी व्हायचं आहे तर त्याला माहीत असतं की आपण जेवढं लागतं तेवढं पहिले समजलं पाहिजे, तेच काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे. हे 2 आग्रह काय असतात, आवश्यक असतात. मग आता हे फक्त यामध्ये एक प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर वाचताना ते अवघड वाटू शकतात का, खूप जास्त अवघड, माहीतच नाही त्याच्याबद्दल, तो टॉपिक आपण वाचलाच नाही तर ते काही कळेल का, नाही कळणार. ते अवघड वाटू शकतात तर त्यांनी काही फरक नाही पडायचा, त्यांनी काही टेन्शन वगैरे नाही घ्यायचं. ठीक आहे, मग आता या परीक्षेत कसं असतं, परीक्षेत कॉन्फिडन्स नावाची जी गोष्ट असते ती कॉन्फिडन्स नावाची गोष्ट केव्हा वाढते, जेव्हा गोले बरोबर येतात ना तेव्हा कॉन्फिडन्स काय होतो, वाढतो. ओव्हरऑल सर्वजण इथं मोटिवेटेड असतात. एवढं मोठं जे आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सर्वजण बाय हार्ट, बाय माइंड आणि बाय बॉडी जेव्हा एवढं जे आहे वर्षभर मेहनत करतात, प्रचंड करतात, त्यामुळे ते ऑलरेडी मोटिवेटेड असतात. म्हणून मोटिवेट करायचं नाही हे आपलं काय गोल असते. ठीक आहे, ऑलरेडी मोटिवेट असतात. फक्त ज्या जी एनर्जी ओततात ते एनर्जीला फक्त काय पाहिजे, दिशा पाहिजे. आणि एकदा का त्या चौकटीत तुम्ही बसले मग कुठलंही मेटल जरी ओतलं, कोणतंही मेटल असो, तर जे आहे त्या साच्यातून काय बाहेर पडेल, अधिकारी बाहेर पडेल. असं एक सिंपल गणित असतं. म्हणून जे आहे, आणि हे बिलकुल मॅटर नाही करतं डोक्यामध्ये, हा बिलकुल इन्फेरिटी कॉम्प्लेक्स नाही ठेवायचा की आपण ग्रॅज्युएशन कुठून केलं आणि काय केलं.
इथं सर्वच जण हिरो असतात. म्हणजे स्पर्धा परीक्षेला एवढं महत्त्व का असतं माहिती आहे का, की आपल्याला लाईफमध्ये आणखी एक चान्स आहे हिरो बनण्याची. कारण माणूस यामध्ये पास झाल्यानंतर बऱ्यापैकी हिरो बनतोच. तुम्ही जर समजा DYSP झाले, ठीक आहे, आता तुमचं फेसबुकचं पेज आहे, फेसबुकवर आहे तुम्ही, व्हॉट्सअपवर आहे, सर्व आहे. हां, उद्या तुम्ही DYSP झाल्यानंतर फक्त स्टेटसमध्ये फक्त काय करायचं, चेंज करायचं. ठीक आहे, DYSP गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, बस एवढं ब्रॅकेटमध्ये टाकायचं. लगेच तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट का होईल. आता आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा लागते, तेव्हा काय करावं लागेल, ॲक्सेप्ट करावं लागेल. फरक पडतो. ठीक आहे, फरक पडतो. मोटिवेशनचाच भाग नाही हा, खूप फरक पडतो आणि खूप जास्त. तर त्यामुळे जे आहे एवढी एनर्जी तर आपण देणार आहे, फक्त त्याला दिशा दिली पाहिजे. मग मी एवढंच फक्त ॲड करत आहे, पुस्तक वाचण्याच्या अगोदर स्टार्ट आणि एंड कुठं झाला पाहिजे, इथं. मग यासाठी पेपर सेट कोणते वापरायचे, प्रवीण चोरमले सरांचा राज्यसेवेसाठी वापरायचा, सेफली सर्वांसाठी, आणि जे आहे लोकसेवा पब्लिकेशन हा पेपर सेट. आता त्या पेपर सेटमध्ये थोडंसं एक्सप्लेनेशन असतं. मग आपण तो पेपर सेट सॉल्व करताना जे आहे बरेचदा असं वाटतं की नाही हे होऊच शकत नाही चूक, पण आयोग त्याला चूक देते. आयोग जनरली मल्टी स्टेटमेंट विचारते, हे राईट स्टेटमेंट बनते किंवा रॉंग स्टेटमेंट. मग एखाद्या वेळेस असं होतं की आपल्याला 100% वाटते की बिलकुल हे ज्यांना राईट आहे आणि आयोगानं चूक कसं दिलं, परंतु या पेपर सेटमध्ये एक्सप्लेनेशन दिलं असते की ते चूक का. जसं मी काल एक स्टेटमेंट केलं होतं की जे आहे की स्पर्धा परीक्षेचे जे राज्याचे धोरण असतं तर हे MPSC आखते, राईट का रॉंग. स्पर्धा परीक्षेचे धोरण MPSC आखते, रॉंग. ठीक आहे, कारण कोणत्याही प्रकारचा आयोग असला तर धोरण आखणीसाठी तो फक्त सल्ला देत असते, आखण्याचा अधिकार त्याला नसतो. ठीक आहे, हा भाग असतो. स्पर्धा MPSCने जाहीर केलेली यादी सरकारवर बंधनकारक असते, राईट की रॉंग. रॉंग, बंधनकारक नसते. ठीक आहे, हां, कारण की सिलेक्शन करण्याची जबाबदारी कोणाची असते, सरकारची असते. ठीक आहे, असं. मग आता आपल्याला असं वाटतं की नाही हे कसं काय, एवढं रोज तर ऐकतो भरती तर MPSCच करते, जागा तर MPSCच काढते. जागा काढण्याची जबाबदारी MPSCची असते का, नाही. जागा काढण्याची जबाबदारी कोणाची असते, राज्य सरकारची. मग असं ते स्टेटमेंट काय होते, मग राईट रॉंगमध्ये कन्फ्युजन होते. मग इथं बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि काही असे क्वेश्चन असतात जिथे कुठंच नसते एक्सप्लेनेशन. मग त्यासाठी कोण असते, क्लास असते. क्लासमध्ये जे आहे विचारायचं. क्लासमध्ये जे आहे तुम्ही ॲपवरही विचारू शकता, मला व्हॉट्सअपवरही विचारू शकता. मागे सजेशन बॉक्स आहे, एकदम मागे तिथं एकदम सेंटरला, त्या सजेशन बॉक्समध्येही पत्र टाकू शकता. मी क्लासमध्ये त्याचं उत्तर सर्वांना देत राहील. कसं आहे, प्रॉब्लेम हा नाही आहे. हे बघा, तुम्ही अभ्यास जेव्हा स्टार्ट करताना तर तुमची जी आहे ना, तुमची जी तडफड जी आहे ना, तर ती क्लासमध्येच झाली पाहिजे, परीक्षेत गेल्यानंतर नाही झाली पाहिजे. हा माझा अल्टिमेट जे आहे हेतू आहे. जे काही त्रास होते तो इथंच झाला पाहिजे, तिथं त्रास नाही झाला. इथं जर त्रास नाही झाला तर तिथं काय होते, मग खूप त्रास होते, असं राहते. मग आता हे तुम्हाला इथून स्टार्ट करणे आणि एंड करणे याच्यामुळे तुमची जबाबदारी तर वाढतेच, पण आमची जबाबदारी 10 पट वाढते. हा भाग असतो. आणि तुमचं पूर्ण प्रिपरेशन मग त्यामुळे काय होते, पॉसिबल होते. तुम्हाला काही, हे बघा मी तुम्हाला सिम्पल सांगतो. आता भारताचा सरनामा शिकवायचा आहे मला, ठीक आहे. सरनामा शिकवतो म्हटलं जे आहे किती शिकवायचा, त्याला काही सिलेबस असते का. मी समजा 10 मिनटं शिकवलं आणि दुसरा टॉपिक सुरू केला, तुम्हाला कळेल का सरनामा पूर्ण घेतला का अर्धा घेतला, कळेल का. मग तुम्ही जज कसं करणार की आपण राईट डायरेक्शनमध्ये का रॉंग डायरेक्शनमध्ये. काहीच नाही ना, काहीच नाही करू शकत. मी तर आता म्हटलं म्हणून, ठीक आहे, म्हटलं म्हणून, आणि ती मी प्रामाणिकपणे सांगतो म्हणून नाही, तुम्हाला काहीच कळत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला कळलं पाहिजे ना की आपण जे क्लास जॉईन केला तो राईट चालला का नाही, ते लेवल अचीव करत आहे का नाही करत आहे, हे माहीत पाहिजे. मग जनरली जे आहे सर्वजण अभ्यास करतात, तर जे आहे जनरली कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काय केलं जाते माहिती आहे का, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सिलेबस पटापट उरकून दिला जाते, म्हणजे इझी लेवलला कवर करून दिलं जाते. आणि जेव्हा मग तुम्ही तो क्लास संपला नंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युली लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व करतात 1 वर्षानंतर, तेव्हा मग तुम्हाला कळतं की जे आहे सरनामा जो आपण वाचला होता आणि इकडे काय येतं आणि इकडे काय शिकलो, तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठी दरी पडलेली असते. लेवल परीक्षेची कुठं, आपण कुठं. मग या दरीमुळे जे आहे 50% विद्यार्थी MPSC सोडून देतात. त्यांना लक्षात येऊन जातं की आपण जे केलं वर्षभर, वर्ष वाया गेलं. आणि ग्रॅज्युएशन नंतर 1 दिवससुद्धा जे आहे अफोर्ड नाही करू शकत. ग्रॅज्युएशन नंतरचा वेळ 1 दिवस काय महत्त्वाचा आहे. मग त्यामुळे जे आहे तुम्ही जे आहे राईट डायरेक्शनमध्ये राहिले पाहिजे. टीचरसुद्धा काय असला पाहिजे, राईट डायरेक्शनमध्ये आहे किंवा नाही हे तुम्हाला केव्हा कसं कळेल, याच्यावरून कळेल की बरोबर चाललो की नाही चाललो.
ठीक आहे. हा महाभाग असतो. मग याच्यामुळे जे आहे तर तुमचा अभ्यास काय होतो, परफेक्ट होतो. आणि सर्वात महत्त्वाचं की जो आपण अभ्यास केला तर ते जे आहे जनरल केला का खरंच आपले कन्सेप्ट क्लिअर झाले का नाही, तेवढं पाठांतर झालं की नाही, तर ते मग आपल्याला काय होते, लगेच टेस्ट होते. ते इथंच टेस्ट होते, लगेच आपण त्याला दुरुस्त करतो. नाही समजलं तर मित्राला विचारतो, गुगलला विचारतो किंवा मला विचारा, कोणाला विचारा, लगेच तो पॉईंट काय होतो, कवर होतो. परीक्षेला मग ज्याही जास्त प्रॉब्लेम येत नाही. मग इथं जे आहे सर्व काय झाले पाहिजे, प्रॉब्लेम आले पाहिजे. आणि ते सर्व प्रॉब्लेम जेव्हा बाहेर काढतो तर हा थोडासा कसा होमिओपॅथीसारखी ट्रीटमेंट आहे. थोडासा वेळ लागतो परंतु रिझल्ट मात्र 100%. त्यात सर्व जे आहे प्रॉब्लेम्स काय करतो आपण, वाढवतो. नंतर प्रॉब्लेम काय होतात, दुरुस्त होतं. ठीक आहे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, आता याच्यामुळे हे ॲलोपॅथी आहे आणि होमिओपॅथी आहे, दोन्ही आहे, सर्वच पॅथी आहे याच्यात. आयुर्वेदिकही आहे, सर्वच पॅथी कंबाईन आहे. पण कोणती एक पॅथी काही लागत नाही. वेगवेगळ्या आजाराला वेगवेगळी पॅथी लागते. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळे आजार असतात, तर त्याला सर्व पॅथी लागते. हा भाग असते. मग इथं जे आहे काही ठिकाणी असं असते. आता तुम्हाला एक सिंपल सांगतो. आता ही ॲलोपॅथीसुद्धा आहे. कसं, एक सिंपल लक्षात घ्या. एखादा टॉपिक असतो, ठीक आहे, एखादा टॉपिक असतो, त्या टॉपिकवर जे आहे एक 5-6 पॉईंट माहीत असले की बस झालं. ठीक आहे. 5-6 पॉईंट माहीत असले की बस झालं, त्याच्यावर त्याचा अभ्यास करायचाच नसतो. ठीक आहे. मग लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमुळे जे आहे ते 5-6 प्रश्न काय होते आपले, स्ट्रॉंग होऊन जाते. ठीक आहे. वर्ल्ड बँक आहे, वर्ल्ड बँकची स्थापना कधी झाली, कोणी घेतली, कोणाला म्हणतात, कोणत्या बँका आहे आणि त्याचे कार्य, हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. मग तो आलेला प्रश्न आपण सॉल्व केलेला असते. त्यामुळे त्याच्याबद्दल जेवढी माहिती पाहिजे आपल्याला चौकटीमध्ये तेवढी ऑलरेडी कवर झालेली आहे. वेगळा अभ्यास जरी नाही केला तरी आपल्यावर त्याच्यावर कशाही प्रश्न आला तर काय होतो, कवर होतो. ठीक आहे. हा त्याचा खूप मोठा ॲडव्हान्टेज. ठीक आहे. या लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरचा ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का, बरेचसे टॉपिक असतात त्याच्या रिसर्च करायची गरज नसते. थोडंफार नॉलेज जरी असलं तरी मोर दॅन सफिशियंट असते. असे बरेचसे टॉपिक असतात एवढ्या मोठ्या सिलेबसमध्ये, प्री आणि मेन्समध्ये. तर ते सर्व पॉईंट्स काय होतात, तेवढं आपलं कामापुरतं काय होते, मिळून जाते. ठीक आहे. म्हणजे आपला कुठलाच सिलेबसमधला कोणताच पॉईंट सुटत नाही. मग त्याच्यावर सोपा प्रश्न, ॲव्हरेज प्रश्न आला तर जमतो आपल्याला. ॲक्च्युली त्याच्याबद्दल आपल्याला माहीत काहीच नसते. ठीक आहे. असं राहतं. म्हणून जे आहे की लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व करण्याचा फायदा फक्त दिशाच नाही आहे, तर आपला संपूर्ण सिलेबस आयोगाला जेवढा पाहिजे पूर्ण सिलेबस काय होतो, तयार होतो. पूर्ण सिलेबस, काही सुटत नाही. हा त्याचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज. म्हणून जे आहे जनरली कसं असते, सर्वजण काय म्हणतात, एक जनरल परसेप्शन असं असते की आपण एक काम करू, पहिले चांगला अभ्यास करून घेऊ. आणि चांगला अभ्यास झाला, 2-3 पुस्तकं 1-2 रीडिंग झाले का नंतर प्रश्न काय करू, सॉल्व करून पाहू. तो दिवस काही येत नाही. आणि आला तर ते दिवस यासाठी 2 वर्ष तरी कमीत कमी लागते. आणि तो जेव्हा दिवस येतो तेव्हा असा आपल्या पूर्ण साक्षात्कार झालेला असते का 2 वर्ष आपले वाया गेले. ठीक आहे. कारण त्यातले प्रश्न जमत नाही आपल्याला, असं आहे. म्हणून जे आहे जेव्हा आपण आता याच्यावर फोकस करतो तर फोकस करताना जे आहे स्टार्ट इथून एंड इथून, मग पुस्तक कसं वाचायचं, तर हा झाला पहिला महत्त्वाचा भाग. की सर्वात मग आता तुमच्याकडे जे आहे पहिले कोणते 2 पुस्तकं विकत घ्यायचे तुम्हाला, तर त्यामध्ये कंपल्सरी लिहा पहिले 2 पुस्तकं. नंबर 1 लोकसेवा पब्लिकेशन. आवाज नाही येते, लोकसेवा पब्लिकेशन प्री व मेन्स कंबाईंड, प्री आणि मेन्स कंबाईंड. लोकसेवा पब्लिकेशन प्री प्लस मेन्स कंबाईंड, स्पष्टीकरणासह. नंबर 2, ठीक आहे. नंबर 2 प्रवीण चोरमले राज्यसेवा पूर्व परीक्षा. प्रश्नसंच स्पष्टीकरणासहित प्रश्नसंच. ठीक आहे. आता प्रिलिम काढण्यासाठी हे 2 खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. प्रिलिम काढण्यासाठी कुठलीही प्रिलिम जे आहे काढायची असेल, तुम्हाला कंबाईंडची प्रिलिम आणि मेन्स जरी काढायची असेल तर राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर सेट वाचणं काय आवश्यक आहे, ते प्रश्न सॉल्व करणं. आता तिसरा लिहा. ठीक आहे. तिसरा लिहा मराठी व इंग्रजी सॉल्व्ड पेपर सेट. मराठी व इंग्रजी सॉल्व्ड पेपर सेट.
मराठी व इंग्रजी. ठीक आहे, आता मराठी इंग्रजीचा पण घेऊन टाकायचं. ठीक आहे, एकच आहे, पटकन देतात कुठे म्हटलं तरी, पण तोही स्पष्टीकरणासही आहे. ठीक आहे, एकच अवेलेबल आहे. नेक्स्ट लिहा नंबर 4, राज्यसेवा मुख्य परीक्षा. राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रश्नसंच. प्रश्नांच GS1, GS2, GS1. राज्यसेवा मेन्समध्ये किती जनरल पेपर आहे? मराठीचा असतो, एक इंग्रजीचा असतो. GS1, GS2, GS3, GS4 150 मार्काचा एक पेपर. असे 4 पेपर आहे राज्यसेवा मेन्समध्ये. ठीक आहे, GS1 to 1, GS2 अँड GS4. GS4 प्रवीण चोरमले. प्रवीण चोरमले नवीन घ्यायचे, एकदम लेटेस्ट. कारण की यामध्ये जे आहे तर त्यांनी जे आहे जे सोर्सेस सांगितले होते ते अपडेट केलेले आहे त्याच्यात. हां, माहिती जे ना अपडेट केलेली आहे सर्व. म्हणजे आपल्याला कसं असतं, एक तुम्हाला सिंपल सांगतो. आता या प्रश्नसंचामध्ये काय असते, प्रश्नसंचामध्ये आलेला प्रश्नसंच पेपर असते आलेला. ठीक आहे, आणि खाली स्पष्टीकरण दिलेलं असते. आणि त्या स्पष्टीकरणामध्ये काय असते, या प्रश्नाच्या अनुसरून मागचं किंवा पुढचं येत असतं. तर ते कशामध्ये दिलं असते, स्पष्टीकरणामध्ये. म्हणजे आपलं जे आहे आलेले प्रश्न बऱ्यापैकी थोडेफार कव्हर होतात आणि येणारे प्रश्नसुद्धा काय होतात, कव्हर होतात. ठीक आहे, म्हणजे इथं जे विचारलं त्याच्या अनुषंगाने इथं स्पष्टीकरण दिलं राहते. मग ते स्पष्टीकरणामधून बरेचसे प्रश्न काय होतात, फिट होतात. ठीक आहे, मग हे स्पष्टीकरण आपल्याला काय होतं, फायदा होतो. ठीक आहे, आता जे एक लक्षात घ्या, आता आपल्याला काय करायचं आहे, पहिले प्रिलिम काढायचे आहे. तर त्यासाठी जे आहे पहिले हे जे वरचे जे आहे प्रिलिमचे ते पहिले कंपल्सरीली घ्यायचे. ठीक आहे, कंपल्सरीली म्हणजे जे आहे लोकसेवा पब्लिकेशन आणि राज्यसेवेचा प्रिलिमचा पेपर सेट प्रवीण चोरमले. आणि GS 1, 2, 3, 4 आहे ते जे आहे घेऊनच टाकायचे, काय लोड नाही घ्यायचं. सिंपल सांगतो, पुस्तकाची लिस्ट जी आहे जेवढे मी सांगेल तेवढी कंपल्सरीली घेऊन टाकायची. आणि जे 1 महिन्यानंतर सांगेल ते नंतर घ्यायची. कारण की ते मार्केटमध्ये नवीन पुस्तक येणार आहे, अपडेट येणार आहे. आता जर तुम्ही दुकानात गेले तर तुम्हाला ज्या ओल्ड कॉपीज हातात दिली जाईल. नंतर लक्षात येईल की याच्यामध्ये आणखी 50 पानं ॲड झाले. ठीक आहे, 50 पानं ॲड झाले, पण ते 50 पानं कुठे ॲड झाले हे समजत नाही शेवटपर्यंत. ठीक आहे, शेवटपर्यंत समजत नाही. समजा आता जे आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे, समजा आता जे नवीन जुनं पुस्तक जे आहे त्यामध्ये सर्वाधिक जे आहे पावसाचे दिवस गगनबावडा कोल्हापूर दिलेला आहे. ठीक आहे, गगनबावडा कोल्हापूर. ठीक आहे, 129 दिवस. आणि नवीन जे सौदी सरांचं बुक आलेलं आहे की सर्वाधिक पावसाचे दिवस गगनबावडा कोल्हापूर हेच आहे. परंतु एका वर्षी, एक वर्ष असं होतं की ज्या वर्षी सर्वाधिक पावसाचे दिवस जे आहे पनवेल होतं. काय होतं, पनवेल. आणि 143 दिवस पाऊस पडला होता, 143 दिवस. आता हे नवीनमध्ये माहिती आहे, जुन्यामध्ये नाही आहे. मग परीक्षेला जर ऑप्शनमध्ये गगनबावडा आणि पनवेल दोन्ही आलं तर कोणतं टिक कराल, पनवेल टिक कराल. आणि पनवेल नाही आलं आणि गगनबावडा सोडून बाकीचे आले तर गगनबावडा. ठीक आहे, मग आता जे आहे पुस्तक बदललं, माहिती थोडीशी काय झाली, चेंज झाली, अपडेट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जे आहे काय होतं की थोडासा तो प्रॉब्लेम होतो. म्हणून अपडेटच पुस्तक घ्यायचे, थोडं लेट घेतलं चालते. आणि जनरली एक असं असतं आपण की पहिले प्रिलिम काढू, नंतर प्रिलिम निघाली तर मेन्सचे पेपर सेट काय करू, विकत घेऊ. असं जनरली काय असते आपलं स्ट्रॅटेजी असते. आणि कोणीही MPSC जे आहे एक्सपिरियन्ससाठी द्यायची नाही, द्यायची तर क्रॅक करायची, नाही तर सोडून द्यायची. ठीक आहे, हां, असं एक्सपिरियन्स आहे, जमते का ते बघतो असं वगैरे नाही. हां, जमतेच. ठीक आहे, याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये जे आहे जमतेच, कारण की ग्रॅज्युएशन याच्यापेक्षा कठीण असते. यामध्ये फक्त कठीण काय माहिती का, चालताना थोडंसं इमोशन्स काय पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. कारण मी जर म्हटलं तर लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर पाहायचे तर थोडंसं काय होते, थोडंसं करेज लागते. आणि पुस्तक वाचा असं म्हटलं की मस्त आपलं झोपून वाचून टाकलं. ठीक आहे, पुस्तक संपलं, 8 दिवसात पुस्तक संपलं. एक पुस्तक 8 दिवसात, दुसरं पुस्तक दुसऱ्या 8 दिवसात, म्हणजे 2 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस काय होतो आपला, संपतो. मग कसं वाटतं, एकदम बरं वाटतं ना असं. ठीक आहे, विद्यार्थी तेच करतात, कोचिंग इन्स्टिट्यूट तेच करतात. ठीक आहे, पण त्यांनी रिझल्ट देईल का, रिझल्ट वगैरे नाही येत त्यांनी, बिलकुल नाही येत. मग आपल्याला जे आहे थोडंसं जे आहे त्याच्यात राहण्यासाठी 2 पुस्तकं मी काय करताय, आता हे 2 पुस्तकं जनरली सर्वात शेवटी विकत घेतात 1 वर्षानंतर. पण ते 2 पुस्तकं सर्वांना कंपल्सरी आहे, पहिल्याच दिवशी विकत घ्यायचे आणि सुरुवात करायची. ठीक आहे, हां, म्हणजे आहे 2. आता तुम्हाला एक सिंपल सांगतो. आता तुमची दिनचर्या जी घरी जे राहील,
आता क्लासमध्ये मी प्रयत्न असा करेल की जे आहे एक हार्ड सब्जेक्ट आणि एक सॉफ्ट सब्जेक्ट असं कॉम्बिनेशन ठेवेल. ठीक आहे. मग समजा एक संविधान जे आहे एक विषय असेल आणि दुसरा काय असेल इतिहास असेल. ठीक आहे. सोबत मग थोडंसं कसं बरं वाटते असं. ठीक आहे. इतिहास असलं की मला कॉन्फिडन्स काय होतो वाढतो. तुम्हाला जर म्हटलं की तुमचे आजोबा जे आहे त्या काळामध्ये जे आहे नायब तहसीलदार होते असं जर एखादं समजा म्हटलं कोणी तुम्हाला आतापर्यंत माहीत नव्हतं. ठीक आहे. लगेच कॉन्फिडन्स काय होतो वाढतो. आजोबा त्या काळात नायब तहसीलदार आणि मी कशाचं गोल ठेवलं PSI नाही DYSP तर कमीत कमी माराच लागते. कोणामुळे जे एनर्जी वाढली इतिहासामुळे. मग इतिहास माहीत असणं काय आवश्यक असते. मग जे आहे की एक सब्जेक्ट जे आहे संविधान जे आहे राहील. संविधान संपल्यानंतर काय सुरू होईल अर्थव्यवस्था ते माझे विषय राहील दोन्ही. ठीक आहे. याच्यासोबतच काय राहील इतिहास राहील. ठीक आहे. इतिहास हा विषय राहील. इतिहास जे आहे दीपक पठाडे सर घेतील. ठीक आहे. दीपक पठाडे सर. ठीक आहे. इतिहास घेतील. ठीक आहे. आता जे आहे इतिहासामध्ये तुम्हाला एक सिम्पल सांगतो. ऑनलाईनमध्ये ज्यांना दोन्ही लेक्चर दिले जाईल. ठीक आहे. पाखरे सरांचे लेक्चर दिले जाईल आणि पठाडे सरचे लेक्चर दिले जाईल दोन्ही दिले जाईल. आणि त्या इतिहासाची स्ट्रॅटेजी असेल की हे 2 लेक्चर परफेक्ट करायचे आणि जास्तीत जास्त ज्यांना 2 पुस्तक करायचे भरपूर झालं. याच्या बाहेर जायचंच नाही. आणि सोबत लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर तर सर्वांना कॉमन आहे. याच्या बाहेर जायचं नाही हा नियम ठेवायचा फक्त. ठीक आहे. मग तिकडे जे आहे कोणी काही म्हणो कोणती स्टोरी म्हणो एखाद्या नवीन जर इतिहासात काही सांगितलं आणि ते आपल्याला माहीत नसलं. जनरली कसं असते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे करत आहे असं म्हटलं का लोकांची अशी अपेक्षा असते का तुम्हाला सर्वच माहीत असलं पाहिजे. सर्वच माहीत असलं पाहिजे. मग पानिपतची 3री लढाई माहीतच असली पाहिजे कशी झाली काय झाली मराठ्यांचा पूर्ण इतिहास. ठीक आहे. आपल्याला आयोगाला जे आहे जेवढं आपलं झेपतं ना तेवढं परफेक्ट माहीत पाहिजे. त्याच्या भानगडीत पडायचं नाही. ठीक आहे. मग तेवढं बस झालं एवढं. मग याच्यामध्ये दोन्ही याचं बरोबर कॉम्बिनेशन करून हे दोन्ही लेक्चर जे आहे डिझाईन केलेले आहे आता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे ते 2 लेक्चर केले की कुठं जायचं कामच नाही पडलं पाहिजे. ठीक आहे. सर्वच लेवल इझी लेवल ॲव्हरेज लेवल हार्ड लेवल सर्व. ठीक आहे. एक हे लेक्चर राहील आणि एक हे लेक्चर राहील. आणि सोबतच जे आहे याच्यासोबत 2 लेक्चर राहतील आणखी. एक राहील CSAT आणि दुसरं राहील चालू घडामोडी. वीकली ज्यांना पूर्ण अजेंडा जे आहे तर हा जे आहे हा पूर्ण अजेंडा असेल वीकली शेड्यूल तुमचा असा असेल. एक हार्ड सब्जेक्ट एक सोबत दुसरा सब्जेक्ट असेल. सोबत तुमचं CSAT सुरू होईल. ठीक आहे. CSATचे जेव्हा लेक्चर सुरू होईल तर जे आहे जेव्हा आता कसं CSATची स्ट्रॅटेजी कशी आहे की चॅप्टर सुरू झालं का ते संपेपर्यंत तेच चॅप्टर राहील. जनरली CSATला एक चॅप्टर संपायला 2-3 लेक्चर लागतात. मग ते एक चॅप्टर सुरू राहील. मग एक चॅप्टर संपलं की तुम्हाला 1 आठवडा प्रॅक्टिससाठी वेळ मिळेल. ठीक आहे. प्रॅक्टिससाठी वेळ मिळेल आणि तेव्हा प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचं आहे की तुमची आता समजा हे क्लास आहे आणि इकडे तुमची रूम आहे तर दोन्ही स्ट्रॅटेजी काय असल्या पाहिजे एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इथं संविधान सुरू आहे आणि घरी जे आहे भूगोल सुरू आहे असं नाही करायचं. ठीक आहे. त्यांनी काय होईल तुम्ही संविधानामध्ये जे आहे ना एकदम सुपरफिशियल लेवलला राहाल आणि भूगोलात काय राहाल सुपरफिशियल लेवलला. संविधान सुरू आहे ना सरनामा सुरू आहे ना मग सरनामा जेव्हा सुरू असते लगेच सरनाम्यावरचे प्रश्नही काय व्हायचे पाहायचे. मग सरनाम्यात मी शिकवत आहे तर नाही समजलं पटकन विचारतात सर हे महत्त्वाचं आहे हे कसं आहे. इथंच ती लेवल काय झाली पाहिजे कव्हर झाली पाहिजे. ठीक आहे. मला काय म्हणा ते व्यवस्थित समजून घ्या फक्त. ठीक आहे. मग जे हा असा अप्रोच राहील संविधान सोबत काय राहील इतिहास. ठीक आहे. त्यानंतर CSAT आणि चालू घडामोडी. चालू घडामोडी मी जे आहे लेक्चर घेईल. चालू घडामोडी तुम्हाला डेली चालू घडामोडी जे आहे डेली किंवा एखाद्या वेळेस नाही शक्य झालं मला तर 2 दिवसाच्या किंवा 3 दिवसाच्या चालू घडामोडीचं लेक्चर मी तुम्हाला जे आहे ॲपला देऊन टाकेल. पण या आता ऑगस्टपासून जे आहे कारण चालू घडामोडीला वेळ तसंही जे आहे जास्त देणारच आहे. ठीक आहे. चालू घडामोडी जे आहे तुम्हाला ॲपवरही मिळेल आणि लेक्चरही होईल चालू घडामोडीचे. मग या चालू घडामोडीमध्ये जे तुम्हाला लेक्चर मिळालेलं आहे तर ते लेक्चर काय करायचं समजून घ्यायचं आणि घोटाचं. ठीक आहे. आता जे आहे ते लेक्चर 3 महिने काय होईल डोक्यावरून जाईल. तर इथं जे आहे थोडं मॅच्युअर्ड राहायचं इमोशनल नाही व्हायचं. हे आपल्याला जमत नाही बाबा मग खूपच कठीण आहे असं वगैरे नाही आहे. ठीक आहे. याच्यात कसं असतं बरेच जण असं म्हणतात ना स्पर्धा परीक्षा समजायला 2-3 वर्ष लागतात असं तुम्ही ऐकलं असेल ना. आता हे तर ऐकू सर्व गोष्टी आहे. हे का लागतात माहिती आहे का कारण 2 वर्षानंतर तुम्ही लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर चालू घडामोडीला महत्त्व देता आणि तेव्हा तुम्हाला कळतं की हे किती महत्त्वाचं म्हणून लागतात. म्हणून जे आहे तर आपल्याला तसं नाही झालं पाहिजे. आपला एवढा वेळ आहे का आपल्याकडे तर चालू घडामोडी जे आहे
तर हे राहील, कारण की आपलं ऑलरेडी जे आहे दोन्ही महत्त्वाचे आहे. मग पूर्ण वीकमध्ये जे आहे तर क्लासमध्ये जी स्ट्रॅटेजी आहे तीच तुमची असली पाहिजे. मग तुमचे सुद्धा जे आहे वीकली प्लॅनमध्ये अभ्यासामध्ये एक संविधान, एक इतिहास, एक CSAT आणि चालू घडामोडी, हे 4 ठेवायचे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न लक्षात घ्या. आता पुस्तकासोबत आपण दोन्ही गोष्टी डिस्कस करतोय. आता तुमची जी दिनचर्या जी असते ना, दिनचर्या, आता या परीक्षेमध्ये जे आहे ना गोलनुसार वागणं खूप आवश्यक असते. इमोशनल नाही व्हायचं. ठीक आहे. इमोशनल असं नाही की संविधान खूप आवडते मग संविधान खूप घ्यायचं, असं नसतं. किंवा जे आहे इतिहास आवडते इतिहास खूप हे घ्यायचा, असं नाही. या परीक्षेमध्ये काय करायचा, बॅलन्स अप्रोच ठेवायचा, सर्वांना न्याय द्यायचा. ठीक आहे. पूर्ण सिलेबस कव्हर करायचा पूर्ण. ठीक आहे. आणि याचा अभ्यास जे आहे बऱ्यापैकी ॲव्हरेज अभ्यास आपण करू शकतो, सर्वांनाच न्याय द्यायचा. आणि जे आहे खूप मास्टर जो अभ्यास करायचा असते, मास्टर एकदम मास्टर, तो कशाचा करायचा असते, कशाचा करायचा. आता एक लक्षात घ्या, पूर्ण सिलेबस जे आहे, आता बोलणारे तर बोलून देतात की पूर्ण रट्टा मारायचा आणि जसे तसे पुस्तक पाठ करायचं, असं होतच नसते. ठीक आहे. असं होत असते का, कोणीतरी केलं का आजपर्यंत, असं वगैरे होत नसते. ठीक आहे. म्हणणाऱ्याला काय म्हणून देतात, पण जे आहे तसं नाही. यातल्या काही गोष्टी जे हार्डली ज्यांना 20% असतात, हार्डली पूर्ण सिलेबसमधल्या 20% गोष्टी अशा असतात, त्या काय करायच्या असतात, मास्टर रट्टा मारायचा असते, त्याच्यावर रिसर्च करायचा असते, म्हणजे एकदम चांगलं माहीत. ठीक आहे. आणि तो विषय जो असतो तो कोणता असतो, चालू घडामोडी. ठीक आहे. चालू घडामोडी. ठीक आहे. चालू घडामोडीला जे आहे कसं आहे, आता चालू घडामोडीचा अभ्यास मास्टर म्हणजे काय, तर ह्या सिलेबसमधून ज्या गोष्टी न्यूजमध्ये असतात, आता समजा मागच्या लेक्चरला आपण बघितलं की एकूण घटनादुरुस्त्या किती आहे संविधानामध्ये, 104 घटनादुरुस्त्या. ठीक आहे. मग 104 घटनादुरुस्त्या मास्टर होत असते का, असं नसते होत. ठीक आहे. बिलकुल असं होत नसते. ते असं म्हणून दिलं तर काय होते माहिती आहे का, एखाद्या विद्यार्थ्याच्या ना वर्षानुवर्ष ज्यांना त्या शब्दामुळे काय होतात, नुकसान होते वर्षानुवर्ष. ठीक आहे. जी गोष्ट होतच नाही ती गोष्ट बोलायचीच नाही ना. ठीक आहे. मी जर म्हटलं 104 घटनादुरुस्त्या सर्व पाठ करावं लागते, रट्टा मारावं लागते, खरंच पॉसिबल आहे का 104? मला तरी येते का, नाही येत. ठीक आहे. रट्टा होऊ शकत नाही एवढ्या गोष्टींचा. ठीक आहे. मग यातल्या जे आहे मी क्लासमध्ये जे आहे तुम्हाला एक 25 घटनादुरुस्त्या परफेक्ट करून देतो. ठीक आहे. आणि एक अभ्यास जे आहे ना सुपर परफेक्ट करावं लागते, सुपर परफेक्ट. तो कोणता, हा. मग या 25, मग या 104 मधल्या उरलेल्या ज्या गोष्टी आहे, ज्या गोष्टी न्यूजमध्ये आल्या होत्या, ज्या मागच्या वर्षभरात काय होत्या न्यूजमध्ये होत्या, त्या गोष्टी काय करायच्या, सुपर करायच्या. ठीक आहे. समजा आता त्या दिवशी आपण बघितलं 97वी घटनादुरुस्ती सहकार क्षेत्राबद्दल आहे. 97वी घटनादुरुस्ती काय, मग 104 मध्ये 97वी येते का, येते. मग आता ही 97वी घटनादुरुस्ती आता सुप्रीम कोर्टने त्याच्यात काही तरतुदी काय केल्या, रद्द केल्या. ठीक आहे. काही तरतुदी काय केल्या, रद्द केल्या, म्हणजे काय आली, न्यूजमध्ये आली. मग आता 97वी घटनादुरुस्तीबद्दल तर तुम्हाला सर्व काय पाहिजे, परफेक्ट पाठ पाहिजे. आता या 104 पैकी सर्वात जास्त परीक्षेला येण्याचे चान्स कोणाचे असेल, 97व्या घटनादुरुस्तीचे. ठीक आहे. मग तुमचा ज्यांना चालू घडामोडी जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, आता तो दैनंदिन करायचा. ठीक आहे. डेली करायचा. आणि तो अभ्यास जर डेली केला तर तुमचा अभ्यास वाढतो का कमी होतो, वाढतो का कमी होतो, खूप कमी होतो. काय होतो, कमी होतो. आता कमी का होतो, आता 104 मधून खूप, आता सर्व तर रट्टा नाही मारू शकत, खूप काय महत्त्वाचं आहे हे कोण सांगते तुम्हाला, चालू घडामोडी. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमधून 25 निघतात, पण 25च सफिशियंट नाही ना, ते 25 सोडून बाकीचे येऊ शकते. मग जी गोष्ट चालू घडामोडीमध्ये न्यूजमध्ये असते ना, तर ती गोष्ट परीक्षेला येण्याचे चान्सेस काय असते, वाढते. मग चालू घडामोडीचा अभ्यास जे आहे, मग त्यात पारंपरिकमध्ये काय आहे ते रट्टा पाहिजे पुस्तकातलं त्या वर्षी, आणि जे आहे नवीन काय बदल झाले ते सुद्धा काय पाहिजे, रट्टा पाहिजे. ठीक आहे. असं असतं. मग आता एक सिम्पल, आता जे आहे राहुल गांधींनी म्हटलं की जे आहे पॅरलल जे आहे संसद, समांतर संसद स्थापन करायची. ठीक आहे. पॅरलल संसद. आता संसद न्यूजमध्ये, संसद पुस्तकामध्ये पारंपरिकमध्ये आपला टॉपिक आहे संसद, पण समांतर संसद हा कुठंच नाही आहे. ठीक आहे. एक बघा व्यवस्थित समजून घ्या, हा एकदमच महत्त्वाचा पॉईंट आहे. संविधानामध्ये समजा सिलेबस आहे आणि त्यामध्ये शब्द कोणता आहे, संसद. मग संसद म्हणजे काय, कसे असते, काय असते, सर्व आपण जे आहे अभ्यास करून घेतो. पण सध्या चालू घडामोडीमध्ये कोणता शब्द सुरू आहे,
समांतर संसद. आता हा पॉईंट पुस्तकात दिसेल का? नाही. हा कुठं दिसेल? चालू घडामोडी दिसेल. मग तुम्हाला जे आहे तर ए स्टेटमेंट इथे येईल आणि बी स्टेटमेंट इथे येईल. ठीक आहे. आणि सी स्टेटमेंटमध्ये येईल समांतर संसद असते तर समांतर जे आहे शासनही असते, पॅरल गव्हर्नमेंटही असते. ठीक आहे. शॅडो कॅबिनेटही असते. मग तो प्रश्न येण्याचे चान्सेस काय झाले? वाढले. म्हणून आज जो ट्रेंड आहे MPSCचा अभ्यास करताना जे आहे एकदम लाईव्ह अपडेट अभ्यास करणं काय आवश्यक आहे. परीक्षेचा आवाका काय होतो? कमी होतो. ठीक आहे. आणि तेच आपण क्लास 1 क्लास 2 बद्दल बोलतो. क्लास 3 क्लास 4 बद्दल ज्या मला नाही समजत, कारण की मला एवढं तर स्पेशलायझेशन नाही आहे. त्यामुळे क्लास 1 क्लास 2साठी ज्यांना हे या ट्रेंडनुसार आवश्यक आहे. मग जे आहे हा अभ्यास आता थोडासा प्रॉब्लेम एवढाच असतो की जे आहे सिलेबस जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत चालू घडामोडी अशा पाहिजे तशा समजत नाही. परंतु 2च विषयाचा प्रॉब्लेम असतो. कोणता? संविधान आणि अर्थव्यवस्था. हे 2च विषयामध्ये चालू घडामोडी काय असतात सर्वात जास्त. बाकी समजा भूगोलाची समजा आलं, भूगोलात एखाद्या नदीला पूर आला ते काय समजतोस. ठीक आहे. समजतो, काही मोठी गोष्ट नाही. बाकी कुठलाही विषय असेल, विज्ञान व तंत्रज्ञान, संविधान आणि अर्थव्यवस्था या 3 विषय फक्त समजत नाही लवकर. ठीक आहे. बाकी सर्वांचं समजतं. मग तिथं जे आहे तर 2-3 महिन्यामध्ये सब्जेक्ट झाले का तेही समजायला लागतं. म्हणून आता कसं असतं की आपल्याला सर्व सिलेबस जे आहे ॲव्हरेज करण्यासाठी लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर मदत करतात. आणि त्यातला जो सिलेबस खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी कोण मदत करते? चालू घडामोडी. म्हणून सर्व पुस्तकामध्ये जे पुस्तक सर्वात शेवटी विकत घेतले जातात मी तुम्हाला सर्वात पहिले विकत घ्यायला लावत आहे. ठीक आहे. आणि जे आहे ते पुस्तक नेहमी काय असायचे? सोबत ठेवायचे. ठीक आहे. टॉपिक झाला का? काय करायचं? ठीक आहे. आता मी असं जर म्हटलं ठीक आहे, कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? पहिलं का दुसरं? ऑप्शनमध्ये असं उत्तर आहे. ठीक आहे. ए राईट, बी राईट का बोथ राईट? ठीक आहे, हेच राईट आहे. काही घेणं देणं नाही आम्हाला. व्यवस्थित समजून घ्या, मला अदरवाईज समजून नाव घेऊ. ठीक आहे. न तुम्ही म्हणाल की सर MCQ बरोबर यासाठी नॉलेज लागते, मान्य आहे. पण त्याचंही कोणतं महत्त्व असते? MCQ महत्त्वाचं असते. व्यवस्थित समजून घ्या मला. ठीक आहे. आता तुम्ही बॅच जे आहे परमनंट लोक आहे म्हणून मी असं बोलू शकतो. हां, सेमिनारमध्ये नाही बोलू शकत, कारण सेमिनारमध्ये लोक जर असं पहिल्याच दिवशी जर बोललो आणि जनरली मी जे बोलतो ते बस थोडंसं जे समजायला थोडंसं वेळ लागते. पण शेवटी सत्य असते, त्याला काही पर्याय नाही. हे असते. ठीक आहे. हे असते, हे नसते. हे नाही आहे. आणि तुम्ही गुगलच्या काळामध्ये राहता त्यामुळे ज्यांना आपली स्ट्रॅटेजी आणखीन डिस्टर्ब होऊन जाते. प्रत्येक झालं असं वाटतं का नॉलेज असते, मग ते गुगलमध्ये इतकं नॉलेज घेत राहते ज्याची काहीच गरज नसते. मग शेवटी जर त्यांना विचारलं, ठीक आहे, एवढं गुगल केलं, एखादी योजना दिली आहे एखाद्या विद्यार्थ्याला आणि त्याला समजा ती योजना दिली, तो इतका गुगल करत राहतो का 5-6 घंटे घालून देतो. फक्त तेवढं त्याला सर्व 5-6 घंटे झाल्यानंतर त्याला एक प्रश्न विचारायचा की ही योजना कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी आली, एवढं सांगायचं. आणि 5 घंटे अभ्यास केल्यानंतर जर ती योजना ती सांगता नाही आली कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी आली तर 5 घंटे काय झाले? वेस्ट केले. असेच 5 वर्ष जातात. व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. हां, मग याच्यामध्ये जे ना MPSC म्हणजे काय असते? MCQ. मग आता एवढा मोठा सिलेबस आहे. ठीक आहे. याची लेवल आहे ना ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल आहे. ठीक आहे. किती दिवसात कव्हर करायचं आहे आपल्याला? ठीक आहे. जास्तीत जास्त जे आहे 1 वर्ष. 1 वर्षात काय करायचं आहे? वाचायचंही आहे आणि मास्टरही करायचं आहे. म्हणून या एवढ्या मोठ्या सिलेबसला, आणि एक विषय नाही ना, सर्वच विषय आहे. असा कुठला विषय का जे तुम्हाला न आवडणारे विषयही आहे त्याच्यात. आणि जोपर्यंत सर्व विषयांना तुम्ही न्याय देत नाही तोपर्यंत रिझल्ट नाही येत. असं नाही की एखादा विषय जे आहे पाहायचा नाही सोडूनच द्यायचा, असं नाही. सर्वांना न्याय द्यावाच लागते, सर्वही करावं लागते. मग यासाठी या परीक्षेला जे आहे ना हे MCQ ओरिएंटेड का केला पाहिजे अभ्यास. जेवढे जास्त MCQ सॉल्व करता येईल तेवढे MCQ सॉल्व केले पाहिजे. आणि सर्वात पहिले कोणाचे केले पाहिजे? MPSCचे पहिले केले पाहिजे. जे तुम्हाला मार्केटमध्ये जे पेपर सेट आहे प्रॅक्टिस पेपर सेट ते पहिले नाही घ्यायचे, ते नाही घ्यायचे. पहिले कोणते घ्यायचे? MPSC. MPSCचे MCQ पुन्हा पुन्हा काय करायचे? सॉल्व करायचे. ठीक आहे. पुन्हा पुन्हा व्यवस्थित समजून घ्या सर्व गोष्टी. का सॉल्व करायचे पुन्हा पुन्हा? का?
कशा प्रकारे येतात. ठीक आहे, पहिला फायदा. दुसरा फायदा, परीक्षेला काय लागतं हे समजतं, म्हणजे आपल्याला देताना काय होतं, सोपं होऊन जातं. दुसरा फायदा. तिसरा म्हणजे तिसरा फायदा. ठीक आहे, काय वाचत यापेक्षा काय सोडायचं हे पहिले समजलं पाहिजे. ठीक आहे, कारण की या परीक्षेमध्ये जास्त एवढं सर्वच करायचं असं नसते. ते गेसिंग नावाची गोष्ट पटकन आली पाहिजे, नाही तर मग ती सांभाळण्याच्या बाहेर अनमॅनेजमेंट होऊन जाते. सर्वात मोठा फायदा सांगा काय असतं माहिती आहे का, कॉन्फिडन्स वाढते. फायदा, कॉन्फिडन्स काय होतं, कमी होतं. नाही, पहिले लक्षात घ्या. बघा, आता तुम्ही जेव्हा सॉल्व करायला लागाल तर तुमचा कॉन्फिडन्स काय होईल, कमी होईल. ठीक आहे, म्हणजे जे आहे 1% जे आहे कॉन्फिडन्स काय होईल असेल, 99% तुम्ही काय झाले असाल, डिमॉरलाइज झाले असाल. 10 दिवसानंतर 90% काय असेल, डिमॉरलाइजेशन असेल. 10% काय असेल, कॉन्फिडन्स असेल. 6 महिन्यानंतर जे आहे तुम्ही स्वतःच म्हणाल की यावर्षी तर मी मारतो, खतम, विशेष नाही. किती महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर. असं असते. ठीक आहे, असं असतं. ठीक आहे, मग ते हेच तर समजलं पाहिजे ना. कसं असतं, एक सिम्पल घ्या. तुम्ही आता समजा सर्वजण आता अमरावतीमध्ये आले, आता तुम्ही रूम करणार नाही का, रूम करणार. काही लोकांनी रूम केली असेल, मग रूम केल्यानंतर, रूम शोधल्यानंतर आपण काय शोधतो, पार्टनर शोधतो. ठीक आहे, पार्टनर. आता हा आहे समजा कुठला, चंद्रपूरचा, आणि हा आहे समजा दुसऱ्या जिल्ह्याचा, की समजा अकोल्याचा आहे. हा अकोला आहे, हा चंद्रपूर आहे. ठीक आहे, आता सुरुवातीला जे आहे भांडणं सुरू होऊन जातात छोट्या छोट्या गोष्टीवर. ठीक आहे, महिनाभर थोडासा काय होतो, पर्सनॅलिटी मॅच व्हायला लागते. मग 6 महिन्यानंतर जे आहे ना, 6 महिन्यानंतर 6 महिने के बाद या दोघांमध्ये आहे ना इतकं जास्त रिलेशनशिप स्ट्रॉंग होऊन जातं की शब्दाची गरज पडत नाही. तो मला समजलेला असतं, मी त्याला समजलेला असतो. कधीच कोणतंही भांडण होत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीशी कंटिन्युअस इंटरॅक्शन होऊन जाते तेव्हा त्या व्यक्तीची ना आपली फ्रिक्वेन्सी काय होते, मॅच होते. बोलाची गरज पडत नाही. ठीक आहे, बोलाची गरज पडत नाही. आणि जेव्हा ते फ्रिक्वेन्सी मॅच होते तेव्हा आपल्याला तो बोलत असताना 100% माहीत असते की इथं हा खरा बोलत आहे आणि इथं खोटा बोलत आहे. आपला रूम पार्टनर, आपला मित्र म्हणजे काय, मित्र जेव्हा बोलतो तर आपल्यासोबत आपला मित्र जनरली खोटा बोलतच नाही, कारण त्याला माहीत असतं की हा आपल्याला पूर्ण ओळखतो आणि मग हा तोंडावर बोलून देतो. ठीक आहे, बस हेच पाहिजे MPSCला, हे पाहिजे MPSCला. MPSCला कसं असते, A स्टेटमेंट, B स्टेटमेंट, C स्टेटमेंट. MPSC खरी केव्हा बोलते आणि खोटी केव्हा बोलते हे जर एकदा समजलं का नॉलेजची गरज लागत नाही. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, नॉलेज, प्रत्येक गोष्टीचं जर तुम्ही नॉलेज जर घेत बसले तर इम्पॉसिबल गोष्ट आहे. नॉलेज तर घ्यायचंच आहे, पण त्याला काही मर्यादा असल्या पाहिजे. आणि जेव्हा MPSCचेच प्रश्न आपण जेव्हा पुन्हा जेव्हा ते लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो तेव्हा MPSCला आपण पूर्णपणे समजून घेतो आणि ती कुठं चूक करू शकते आणि काय विचारू शकते याचं आपल्याला काय लागते, लॉजिक डेव्हलप होते. आणि एकदा ते लॉजिक का डेव्हलप झालं का मग तुमचा सिलेबस काय होतो, कमी होऊन जातो. मग तुम्हाला ज्यांना पटापट सर्व गोष्टी फेकून देता येतात. हे बिलकुल येत नाही. ठीक आहे, हे बिलकुल येत नाही, हे एवढंच येते, एवढं येऊ शकते, मग तेवढंच मास्टर करायचं. ठीक आहे, मग हे यासाठी काय असते, आवश्यक असते. जेव्हा आपण त्याच्यासोबत कंटिन्युअस जेव्हा आपण इंटरॅक्शन सुरू होते ना तेव्हा जे आहे सत्य बाहेर येते आणि आपण क्लीन त्याची फ्रिक्वेन्सी काय होते, मॅच होते. मग ज्या दिवशी तुमची आणि MPSCची फ्रिक्वेन्सी मॅच होते त्या दिवशी तुमच्या रिझल्टमध्ये काय येते, नाव येते. बट दॅट्स ऑल, सिम्पल. मग MPSCची फ्रिक्वेन्सी समजून घ्यायची आणि तीच फ्रिक्वेन्सी द्यायची. हा बेसिक भाग व्यवस्थित लक्षात घ्या. मग आता कसं असतं, आता जर समजा MPSC एखादा टॉपिक आहे, समजा याच्यावर 100 प्रश्न आले, हे 100 प्रश्न मी तुम्हाला म्हटलं सॉल्व करा. ठीक आहे, आणि समजा एक मार्केटमध्ये पेपर सेट आला आणि त्यामध्ये ज्या ना 1000 प्रश्न आहे त्या टॉपिकवर, तर कोणता सॉल्व करण्याची इच्छा जनरली कोणात तुमची जास्त होईल. हां, ठीक आहे, बस हे स्ट्रॅटेजी काय चुकीची आहे. हे काय करा, मास्टर करा. हा किती वेळ सोडवा, 10 वेळ सोडा. ठीक आहे, तुमची गेसिंग पॉवर चांगली होईल, तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली होईल, जे लागतं तिथं मेहनत काय होईल, इन्व्हेस्ट होईल आणि लवकर रिझल्ट येईल. हे नाही महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हेच तर समजलं पाहिजे. ठीक आहे, हे असं जर म्हटलं की सर्वच बरोबर आहे, सर्वच शिकवतो, सर्वच पाहिजे. एका MPSCमध्ये ज्यांना जे लोक असं म्हणतात की सर्वच करावं लागते, सर्वच पुस्तकं वाचावं लागते, हे वाचावं लागते, ते वाचावं लागते, समजून जायचं की इथं जे आहे काय झालं आहे, संपलेलं आहे. ठीक आहे, असं आहे. मग इथं जे आहे लक्षात घ्या की त्यासाठी आपल्याला तिथून सुरुवात झाली पाहिजे आणि तिथून एंड झाला पाहिजे.
आता जे आहे जेव्हा आपण पुस्तक वाचतो, मी पुस्तकाची लिस्ट अजूनही नाही सांगितली, फक्त 2च पुस्तक सांगितले. कोणते? एक लोकसेवा पब्लिकेशन आणि एक प्रवीण चोरमुलेचा प्रिलिमचा पेपर सेट आणि मेसचा पेपर सेट. ठीक आहे. आता दुसरं जे आहे, जेव्हा पुस्तक आपण वाचतो, ठीक आहे, वाचतो, तर वाचताना जे आहे काय पाहिलं पाहिजे. ठीक आहे. आपण पुस्तक आता वाचत आहे ना, समजा वाचन करत आहे पुस्तकाचं, ठीक आहे, पुस्तक वाचन करत आहे, तर काय पाहिलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. पुस्तक जे आहे ना असं वाचलं पाहिजे. पुस्तक कसं वाचलं पाहिजे? असं, म्हणजे वरून खाली, म्हणजे समजा असं पेज दिलेलं आहे, इथे एक शब्द लिहिला आहे, असं वाचत गेलं, इथपर्यंत काय झालं, संपलं. ठीक आहे. हे झालं. समजा आता तुम्हाला जे आहे हे हा ॲप्रोच काय झाला, 100पैकी तुम्हाला किती मार्क देईल? 40. ठीक आहे. 100पैकी किती मार्क देईल? 40. ठीक आहे. पास व्हायला जे आहे 100पैकी जे आहे साधारणतः किती पाहिजे? 55 किंवा प्लस. ठीक आहे. 55 प्लस. ठीक आहे. हे पुस्तक जेव्हा तुम्ही असं वाचाल तर हे किती मार्क देईल? 20 मार्क. हे किती मार्क देईल? 20 मार्क. उलटं म्हणजे जे असं, म्हणजे असं शब्दशः अर्थ नका किंवा असं उलटं असं असं वाचत गेलं असं नाही. ठीक आहे. पुस्तक वाचताना कसं आहे माहिती का, मी आता जेव्हा या 3-4 वर्षातले पेपर पाहतो तर त्याच्यात जे स्टेटमेंट्स आहे, ए स्टेटमेंट, बी स्टेटमेंट, सी स्टेटमेंट, तर जनरली जे आहे हे असे जे स्टेटमेंट असतात, ए स्टेटमेंट, बी स्टेटमेंट सोपे असतात आणि हे स्टेटमेंट कोणते असतात? सी स्टेटमेंट, सी किंवा डी जनरली. हे कसं असतं, जेव्हा सर्व गोष्टी अशा धावतात, सर्व असंच होते. ठीक आहे. आणि जे गोष्ट जे आहे म्हणजे 99% गोष्टी अशाच घडतात, पण 1% गोष्टी अशाही घडतात. 1% गोष्टी अशाही घडतात. तर हे मुद्दा तेव्हाच समजतो जेव्हा तुम्ही पुस्तक काय करता, म्हणजे त्याला काय करतात, पुन्हा आणखी काय करतात, उलट वाचता. जनरली कसं आहे बघा, आतापर्यंत ट्रेंड कसा होता 3-4 वर्षाचा, समजा एखादा आयोग आहे. ठीक आहे. आता ट्रेंड बघा कसा आहे, ट्रेंड आयोग आहे आणि एखादा आयोग संविधानिक आयोग आहे, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आहे, नवीन आयोग स्थापन झाला. ठीक आहे. नवीन आयोग स्थापन झाला त्यामुळे येण्याचे चान्सेस काय झाले, वाढले. आता आयोग तर खूप सारे आहे, 50 आयोग आहे, पण तो जे आयोग न्यूजमध्ये असतात, नवीन आले, काहीतरी नवीन काही दुरुस्ती झाली, मग ते 4-5 आयोग काय असते त्यावर्षी महत्त्वाचे असते, महत्त्वाचे. ठीक आहे. म्हणजे आता 50वरून आपली गाडी कितीवर आली? 5वर आली. म्हणजे असं नाही की 50 वाचायचे नाही, 50चा अभ्यास आपण ॲव्हरेज करू शकतो, पण 50च्या 50 असे रट्टा मारू शकतो का? नाही, पण 5 करू शकतो व्यवस्थित. मग आता काय असते, आयोगाचे जेव्हा कार्य दिलेले आहे, ए कार्य, बी कार्य, सी कार्य, डी कार्य अशी वरून, आता जनरली जे वरचे जे कार्य असते ना ते सोपे असते, पॉप्युलर असते, पॉप्युलर म्हणजे कोणी समज हे आयोगात असलच असं. परंतु सर्वात खाली जे असतात ना ते एकदम मिनिंगलेस, नॉन इम्पॉर्टंट गोष्टी सर्वात खाली असतात. त्याची कार्य समजा त्याची 10 कार्य दिलेली आहे, तर 7वं, 8वं, 90वं कार्य काय असते, खूप कमी महत्त्वाचं असते. ठीक आहे. मग आपण कार्य कशी वाचायची, वरून वाचली ना तर खालून वाचायची. समजा फंडामेंटल ड्युटीज आहे, मूलभूत कर्तव्य आहे. किती आहे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य? 11 आहे. किती आहे? 11. पहिलं कर्तव्य नाही विचारत, खालून नवीन कर्तव्य. आताचा ट्रेंड सांगतो हां. पहिले कसा ट्रेंड होता 3-4 वर्षा अगोदर, वरच्या 3-4 गोष्टी विचारायच्या. आता ट्रेंड कसा आहे, शेवटच्या 3-4 गोष्टी विचारायचे. जनरली विद्यार्थी काय करतात, ते निग्लेक्ट करतात. मग ते शेवटच्या 3-4 मधनं असा काढतात की जो शक्य असं वाटत नाही की हे मूलभूत कर्तव्य असेल म्हणून, पण ते असतं. ठीक आहे. हा ट्रेंड आहे सध्याचा. ठीक आहे. आपण जे डिस्कशन करत आहे, मी टॉपिक दिलं, पुस्तक असं दिलं आता आजच्या टॉपिकला, पण मी अजूनही जे आहे पुस्तकाचे नाव नाही सांगितले, कारण की पुस्तकाचे नावं जे आहे तेच आहे, काही नवीन नाही आहे. परंतु महत्त्वाचं काय, पुस्तक कसं वाचायचं, डोक्यात काय ठेवलं पाहिजे. ठीक आहे. मग जेव्हा आता तुम्ही पुस्तक वाचता तर त्याला जे आहे हे असे अपवादात्मक मुद्दे काय करायचे, शोधायचे. ठीक आहे. अशा जसं समजा मूलभूत अधिकार आहे. ठीक आहे. मूलभूत अधिकार सर्व भारतीयांना लागू आहे. ठीक आहे. मग जे कुठेतरी लिहिलं असते की परकीय नागरिकांना सुद्धा मूलभूत अधिकार लागू आहे. एखाद्या ठिकाणी लागू असते की काही मूलभूत अधिकार जे आहे परकीय नागरिकांना सुद्धा मिळतात. मग एका ठिकाणी लिहिलं असते की फक्त हे 3च मिळत नाही. समजा एक्झाम्पल सांगतो, हे 3च मिळत नाही. मग एवढं पान वाचल्यानंतर ते 3 काय होते, जास्त महत्त्वाचे होते. ठीक आहे. 3. आता ट्रेंड सांगतो तुम्हाला. आताचा ट्रेंड जे आहे ना, जनरली सर्वांना जे बऱ्यापैकी अभ्यास करतात त्यांना अर्धा क्वेश्चन जमतो, अर्धा जमत नाही. सध्याचा ट्रेंड सांगतो तुम्हाला, अर्धा जमतो. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. MPSC म्हणजे जर MCQ असेल, MPSC म्हणजे जर मी समजा एक डायरेक्ट एक इक्वेशन लिहितो MCQ आणि दुसरं एक आणखी त्याला इक्वेशन लिहितो ट्रेंड, हे खूप महत्त्वाचं असते.
ठीक आहे, पास होण्यासाठी ट्रेंड नावाची गोष्ट असते स्पर्धा परीक्षेमध्ये. मग त्या ट्रेंडनुसार जे आहे, ट्रेंड असा आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट जी आहे वरून वाचतो तर खालून वाचायची, म्हणजे काय की त्या पानावर जे वाचलं आपण तर त्यामध्ये असे कोणते अपवादात्मक काय होते, मुद्दे होते. ठीक आहे, अपवादात्मक. समजा सर्व वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, सर्वच वारे, समजा 10 वाऱ्यांचा तुम्ही अभ्यास करता, एक्झाम्पल सांगतो, सर्व वारे पूर्वेकडून काय होतात, पश्चिमेकडे वाहतात. ठीक आहे, परंतु जे आहे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ जे आहे असा वारा आहे जो पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो. 9 कुठे चालले, पूर्वेकडे चालले, आणि 1 कुठे झाला, पश्चिमेकडे. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ जे सध्या न्यूजमध्ये आहे ते पूर्वेकडून कुठे वाहतात, पश्चिमेकडे वाहतात. ठीक आहे, वेस्टवर्ड जातात जास्त, वेस्टवर्ड, म्हणून भारताचे जे आहे पश्चिम किनाऱ्याला जास्त येतात, पश्चिम किनाऱ्याला कमी येतात. ठीक आहे, असं. मग आता सर्व वारे जे आहे कुठे चालले, समजा एक्झाम्पल सांगतो मी की पूर्वेकडे चालले, आणि एकच वारा कुठे चालला, पूर्वेकडून पश्चिमेकडे चालला. मग हा एक वारा जो आहे ना, हे विचारण्याचा ट्रेंड काय झाला, वाढला. ज्याला आपण असं म्हणतो की थोडंसं आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे अपवादात्मक मुद्दे, म्हणजे उलटं वाचायचं म्हणजे काय, जे तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये अपवादात्मक मुद्दे काय करायचे, शोधून काढायचे, जे तुम्ही अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 1 पान वाचलं, 2 पानं वाचले तर त्या 2 पानावर जे आहे अपवादात्मक मुद्दे. ठीक आहे, आणि त्या अपवादात्मक मुद्द्यासाठी काय करायचं, आता तुम्ही जेव्हा अंडरलाईन करता, ठीक आहे, तर जनरली जे आहे तर पहिले पेन्सिलनं अंडरलाईन केलं पाहिजे, कारण पहिल्या रीडिंगमध्ये आपल्याला सर्वच महत्त्वाचं वाटते. पूर्ण पुस्तकात आपण काय करतो, काळं करून टाकतो. आणि MPSCचे पुस्तकं नाही, MPSC ऑलरेडी नोट्स आहे, MPSC ऑलरेडी काय नोट्स आहे. पण ते नोट्समध्ये जनरली जे आहे तर सर्वच गोष्टी महत्त्वाच्याच असतात, पुस्तकामध्ये वेगळ्या गोष्टी असते. मग त्यामध्ये काय करायचं की आपण कलर जे ना, यासाठी समजा एक कलर वापरतो आपण, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण कलर वापरतो, यासाठी एक विशिष्ट कलर वापरायचा. यासाठी कोणता वापरायचा, विशिष्ट रंग. कोणता वापरणार, रेड, कारण की हे रेड अलर्टच असते. ठीक आहे, यासाठी कोणता कलर वापरायचा, रेड वापरायचा. ठीक आहे, म्हणजे एका पानावर एखादा मुद्दा असेल, प्रत्येकच पानावर भेटेल का, हे नाही, काही ठिकाणी भेटणारही नाही. ठीक आहे, मग इथं ज्या ना रेड मुद्दा म्हणजे 90, हे कोणते मुद्दे जास्तीत जास्त 10% असणार आहे, आणि हे कोणते 90%, समजा 90% हे असतात. हे हार्डली 1% भेटते, कधी कधी 10% असते, बस एवढेच. हे अपवादात्मक विरुद्ध दिशेमध्ये चालणाऱ्या गोष्टी, विरुद्ध दिशेमध्ये. मग हे असते C स्टेटमेंट आणि D स्टेटमेंट, आणि हे असते A आणि B स्टेटमेंट. मग अर्धा क्वेश्चन जमत आहे, अर्धा का जमत नाही आहे, त्याला एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही जेव्हा त्या पुस्तकातून जात असता, त्या पानावरून जेव्हा बोट फिरतं ना, ते बोट उलट फिरणं काय असते, आवश्यक असतं. ठीक आहे, मग जे आहे मग 1 पान झालं किंवा 2 पानं तो टॉपिक वाचला किंवा ते पान वाचलं का लगेच त्याच्यावर पाहायचं की कोणत्या गोष्टी त्यामध्ये अपवादात्मक काय होते, मुद्दे होते. मग तेवढे अंडरलाईन केले का बरोबर MPSC तिथंच बोट ठेवते, आणि तेच मुद्दे फक्त सध्याच्या काळामध्ये. आता जनरली जे साधारण व्यवस्थित जे सर्व अभ्यास करतात ना, तर त्यांना हा प्रॉब्लेम येत नाही. जे काहीच अभ्यास करत नाही त्यांना सर्वच मुद्दे काय असतात, अनसीन असतात. जे बऱ्यापैकी अभ्यास करतात त्यांना अर्धा क्वेश्चन सीन असतो आणि अर्धा क्वेश्चन अनसीन असतो. मग याचा अर्थ जे आहे परीक्षा कठीण झाली हा नाही होत, याचा अर्थ असा होतो ट्रेंड बदलला, नवा गडी नवा राज. ठीक आहे, ज्याला ते जमलं तो काय करतो, राज्य करतो. इतकं सोपं आहे. म्हणून या परीक्षेत कोण पास होऊ शकतो असं जर प्रश्न विचारला तर ज्याला ट्रेंड कळला आणि MCQनुसार जो धावला तो पास होणार, मग तो कोणीही असो. ठीक आहे, तो गोल्ड मेडल असेल किंवा जे आहे मुक्त विद्यापीठामधून डिग्री केली असेल, कोणीही असेल, कोणीही पास होऊ शकतो. ठीक आहे, हे गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. मग जे आहे तर हा एक भाग आहे. मग पुस्तक वाचताना जे आहे तर पहिला मुद्दा कुठून होते, लास्ट इयर्स क्वेश्चन पासून स्टार्ट झाला पाहिजे आणि त्यापासून काय आलं पाहिजे, एंड झाला पाहिजे. ठीक आहे, मग आता जे आहे दुसरा मुद्दा कुठे येतो, वाचताना काय करायचं, उलट वाचायचं. हे बघा, ते जे आहे आपण स्पर्धा जिंकायची आहे तर स्पर्धेत सर्वजण करतात, ते तर माहीत करावंच लागतं, पण थोडंसं काय करावं लागते, एक वेगळा अप्रोच ठेवावं लागते आणि पहिल्या दिवसापासून त्याकडे लक्ष द्यावं लागते जास्त. ठीक आहे, असं काय आधी आम्ही जेव्हा शिकवतो असं सर्वांना कसं वेगळं शिकवतो का नाही, सारखं शिकवतो. पुस्तकं सर्वांना काय देतात, सारखं देतात, पण घेताना जे आहे सर्वजण काय करतात, वेगळं घेतात. मग घेताना कसं घेतलं पाहिजे, ठीक आहे, तो भाग काय असतो, महत्त्वाचा असतो. मग तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता ते पुस्तक आयोगाच्या चौकटीतच जे पाहिजे तसंच तुमचं डोकं तयार झालं पाहिजे. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा भाग आहे, त्याशिवाय रिझल्ट नसतो येत. रिझल्ट मी किती बेस्ट कोचिंग केली यांनी रिझल्टच नाही येत. रिझल्ट तेव्हाच येतो जेव्हा तुमचं डोकं MPSC बनते. ठीक आहे, एकदा त्या डोळ्याचे स्कॅनर जर तसे बनले
का तो विद्यार्थी आज नाही उद्या, उद्या नाही परवा, 3 वर्षात तो काय करतो, पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी तो 100% काय होतो, चमकतो. 100% गॅरंटी बिलकुल. हा भाग असतो. म्हणून हाच तर प्रॉब्लेम आहे ना. मग तो त्याची सवय जर समजा पहिल्याच लेक्चरपासून सुरू झाली तर मी सर्वात जास्त त्याची सवय लावून देतो. एकदा त्याची सवय लागली का तो विद्यार्थी जे आहे ॲज अर्ली ॲज पॉसिबल काय होतो, सिलेक्ट होतो. हा भाग असतो. फक्त जे आहे थोडंसं जे आहे ना करेज काय करायचं, ठेवायचं. आणि करेज म्हणजे काय, असं काय आपल्याला युद्ध धुळ लढा लागते. होऊन काय होणार आहे, 100 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर 99 चुकले समजा, एकच बरोबर आला तर काय म्हणायचं, पहिल्या दिवशी एक बरोबर आला. 100च्या 100ही बरोबर आणायचे नाही आहे आपल्याला. किती बरोबर आणायचे आहे, 55. ठीक आहे. मग 55 बरोबर यायला किती दिवस लागेल, 55 दिवस. ठीक आहे. रोज एक क्वेश्चन बरोबर. आणि नाही रोज असं जे आहे मीटर लावावं लागतं का. तुम्ही तुमच्या अभ्यासाला जर मीटर नाही लावलं तर मग किती अभ्यास केला तर आपल्याला काय कमीच आहे. ते मीटर म्हणजे काय, पेपर सॉल्व करून पाहणं. ते मीटर लागलं की बरोबर इलेक्ट्रिसिटी आहे ना वायरमधूनच फ्लो होते, नाही तर मग ती ज्या सर्व दिशेमध्ये जाऊ शकते. असं असतं. मग ती एकदा ती सवय लागणं महत्त्वाचं. मग दुसरा मुद्दा कोणता झाला, अपवादात. लिहून घ्या त्यामध्ये, पुस्तक कसे वाचावे. तरी सर्वांच्या मनामध्ये जे आहे एकच घाई आहे, सर पटकन प्रिलिमच्या पुस्तकाची लिस्ट द्या सर, बस. त्याला गायडन्स नाही म्हणत, त्याला क्लरिकल काम झालं ते. नंबर वन पुस्तकाची सुरुवात संबंधित विषयाचा सिलेबस वाचल्यानंतर त्यावर आलेले प्रश्न, त्यावर संबंधित विषयाचा सिलेबस वाचल्यानंतर त्यावर आलेले प्रश्न लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमधून जनरल रीडिंग करणे. म्हणजे आयोगाला नक्की काय लागते ते समजून घेणे. ठीक आहे. हा पहिला मुद्दा. आणि आपण शेवटी काय करणार आहे, ते क्वेश्चन पेपर काय करणार, टेस्ट करणार आहे. म्हणजे जे लागते ते दिलं का नाही आपण ते काय करायचं आहे, टेस्ट करायचं आहे. आणि ते आता इथंच झालं पाहिजे, कारण इथं सर्वच रिसोर्सेस अवेलेबल आहे. एकदा 1 वर्ष उलटून गेलं नंतर मग काय होते, प्रॉब्लेम होते. आता कसं असतं, एक तुम्हाला सिंपल सांगतो, बुद्धीचा खेळ कसा असते. बुद्धीचा एक सिंपल माणसा खेळ आहे. बुद्धी आहे ना, जिकडे कमी त्रास होते ना तिकडेच जाते. जनरली असं असते. ठीक आहे. तिला जास्त त्रास काही घ्यावा वाटत नाही. तिला 2 ऑप्शन आले तर ती सोपावाला मार्ग काय करते, स्वीकारते. परंतु तो काय असतो, रॉंग असतो. मोस्टली तो काय असतो, रॉंग असतो. ठीक आहे. कारण की मग त्यामध्ये उत्सुकता नसते, काही नसते, त्यामुळे नॉलेज क्रिएट होत नाही आणि जे आयोगाचे प्रश्न मग काही जमत नाही. म्हणून ज्यांना पहिलं रीडिंग जर समजा आपलं चुकलं पुस्तकाचं, तुम्हाला सिंपल सांगतो, तुम्ही भरभर वाचून टाकला, भारतात समजा सरनामा आहे, पटपट वाचून टाकला, 1 तासामध्ये जे आहे 10 पानं वाचून काढले, तर जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंग करता ना तर ती बेस्ट होऊच शकत नाही. खरंच नाही होत बेस्ट. म्हणून पहिली रीडिंग थोडासा वेळ लागला चालते. ठीक आहे. थोडा वेळ. मग आता राईट मार्गामध्ये कसं असते, सुरुवातीला वेळ लागत असते पण शेवटची वेळ काय होते, कमी होते. तुम्ही भरभर वाचले तर मग तुम्हाला शेवटी आहे ना 10, 15, 20 रिव्हिजन करावं लागते, तरी सुद्धा प्रश्न जमत नाही. मग शेवटी आपण ज्यांना थकलेलो असतो, पण ते नंतर कळलेलं असते परीक्षेच्या आधी. सुरुवातीला वेळ जास्त लागत असते पण समोरचा वेळ काय होत असतो, कमी होत असतो. मग सुरुवातीचं पहिलं रीडिंग काय असलं पाहिजे, द बेस्ट असलं पाहिजे. असं असतं. मग आपण जे आहे एखाद्याच्या घरी जायचं आपल्याला समजा, सिंपल, आणि आपल्याला जे आपल्या मित्राचंच घर आहे आणि त्याच्या गाडीवर बसून आपण गेलो त्याच्या घरी, मित्राच्याच घरी जायचं आहे, त्याचंच घर आहे, त्याच्याच बाईकवर बसलो, त्याच्या घरी गेलो, जेवण वगैरे केलं मस्त छानपैकी असं. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा आपल्याला तिथं जायचा प्रश्न पडतो ना, काहीच आठवत नाही. कोणत्या गल्लीतून गाडी टाकली, कुठं गेलं, काहीच आठवत नाही. ठीक आहे. मग दुसऱ्या वेळेस आपल्याला ज्यांना इच्छाही होत नाही, कारण पहिला मार्ग आपण ऑलरेडी सोपा वापरलेला असतो.
मग आपण कॉल करतो, मला घेऊन जा असं. परंतु जेव्हा आपण स्वतःहून जातो ना पहिला प्रयत्न, तेव्हा खूप क्युरियासिटी असते आणि त्या क्युरियासिटीमुळे नॉलेज क्रिएट होते आणि तेव्हा ती गोष्ट लक्षात राहते आणि ती परमनंटली राहते. म्हणून आपल्याला जे आहे शॉर्टकटही नाही वापरायचं आहे, लाँग कटही वापरायचा नाही आहे, सुवर्ण मध्य वापरायचं आहे. ठीक आहे. हां, नंबर 2 लिहा. नंबर 2, आजच्या ट्रेंडनुसार अपवादात्मक मुद्द्यांना ठीक आहे, व अपवादक मुद्दे म्हणजे काय, त्याला आपण थोडेसे सर्व असे चालले, एकटाच असा चालला, हा काय झाला अपवादात्मक. ठीक आहे. आता दुसरा ट्रेंड लक्षात घ्या. MPSC काय एक लक्षात घ्या. पहिले MPSC आतापर्यंत कसं विचारायचं, मोठ्या गोष्टी विचारायच्या, म्हणजे आपण काय म्हणतो मॅक्रो. आता MPSC काय विचारते, मायक्रो. ठीक आहे. आता काय विचारते, मायक्रो. एक सिंपल लक्षात घ्या. आणि हे जे ट्रेंड मला तुम्हाला एकदा समजून सांगितलं की आपण त्याच्यावर चाललो की ती गोष्ट इझी असते. ठीक आहे. हे कठीण नाही आहे, सोपं आहे. पहिले माहीत असलं पाहिजे फक्त. ठीक आहे. पहिलेच माहीत झालं का इझी असते. तुम्हाला सांगितलं ना, एखादी गोष्ट इझी किंवा हार्ड म्हणजे वहीतली आली तर इझी, नाही आली तर हार्ड, संपलं. मग वहीत पहिलेच व्यवस्थित ट्रेंडनुसार टाकून ठेवायचं. मग कमीत कमी जे 80% पेपर काय आला पाहिजे, इझी झाला पाहिजे. दुसरा गोष्ट कोणता आहे ना, पहिले परीक्षा कशी जास्त मॅक्रो म्हणजे ए स्टेटमेंट मॅक्रो आणि बी स्टेटमेंट काय आता मायक्रोवर आलं. हे लेवल आता जास्त आहे. ठीक आहे. समजा पहिले कसं यायचं की समजा आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 17, आर्टिकल 18 कशाबद्दल आहे, बस असं, म्हणजे कोणता ट्रेंड झाला, मॅक्रो, मोठ्या गोष्टी. ठीक आहे. आता काय झालं, मायक्रो. आता आर्टिकल 15 आणि 16 याच्यामध्ये दुरुस्ती आहे किंवा समजा एखादी जी आहे न्यूजमध्ये आली आरक्षणाबद्दल, मग त्यामध्ये मग आता काय विचारते, आर्टिकल 15A, आर्टिकल 15B, त्यातले क्लॉजेस विचारतात. त्याच्या आतले काय करतात, क्लॉजेस विचारतात, म्हणजे ते डीप चालले, म्हणजे कोणतं झालं, मायक्रो लेवल. मग आर्टिकल 15 कशासाठी आहे हे आजकाल MPSC क्वेश्चनमध्येच सांगून टाकते, याच्याबद्दल आहे. आणि आता सांगा 15 क्लॉज A, क्लॉज 1, क्लॉज 2, क्लॉज 3, क्लॉज 4 कशासाठी. म्हणून आता ट्रेंड काय होतं आहे, मायक्रो. ठीक आहे. म्हणून जनरल तुम्हाला माहीत आहे, याच्यावरून काम चालणार नाही, तर आपल्याला त्या लेवलला जाणंसुद्धा काय आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणून आपण वाचताना जे आहे तर या मुद्द्याकडे काय करावं लागते, लक्ष द्यावं लागते. म्हणजे आयोगाचं कार्य विचारले तर मोठे मुद्दे कोणालाही माहीत असतात, आणि जे मुद्दे जे कार्य असते ज्याचा आपल्याला विश्वास बसत नाही पण ते कार्य असते, तर ते मुद्दे काय पाहिजे, माहीत पाहिजे. तो झाला अर्धा प्रश्न. मग 50% प्रश्न इथं येते आणि 50% प्रश्न म्हणजे त्या प्रश्नामधलं जे कंपोजिशन आहे तर 50% याच्यावर होते आणि 50% याच्यावर होते. म्हणून मायक्रो मुद्द्यावर सुद्धा काय पाहिजे, बरं पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये आणि मायक्रो मुद्दे यावर अधिक भर आहे. म्हणून पुस्तकाचे वाचन करताना व्हर्टिकल रीडिंग झाल्यानंतर, व्हर्टिकल रीडिंग झाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये टॉप टू डाऊन नंतर उलट वाचन करून त्या पानावरचे अपवादात्मक मुद्दे ब्रॅकेटमध्ये हार्डली 1% असतात. ते 10% खूप झालं, मी 1% ब्रॅकेटमध्ये 1%. एवढा जगामध्ये विषमता आहे. जगामध्ये विषमता आहे आणि जगामध्ये जे आहे एक चळवळ सुरू आहे. जगामध्ये आता एक चळवळ सुरू आहे. जशी आपली स्वातंत्र्य चळवळ होती ना, तशी जगामध्ये एक चळवळ सुरू आहे आणि त्या चळवळीमध्ये आहे 1 vs 99 अशा चळवळीचं नाव आहे. त्याला ऑक्युपाय वॉल स्ट्रीट चळवळ म्हणतात. ऑक्युपाय वॉल स्ट्रीट USA मध्ये याची सुरुवात झाली. ऑक्युपाय वॉल स्ट्रीट. तर 1% लोक म्हणजे श्रीमंत वर्ग आणि 99% म्हणजे मासेस, गरीब. अशी जी आहे ना जग आहे ना, या दोन याच्यामध्ये वाटल्या गेलं आहे असं. आणि हे यांचं काय करतात, शोषण करतात.
असं. परंतु जे आहे मग हे एवढे श्रीमंत का होतात? असं तर नाही ना ते इलिगलीच होतात किंवा जे आहे काहीच कष्ट करत नाही, असं नाही ना. हे श्रीमंत का होतात? कारण की जे आहे यांना जे आहे ना हे कोणत्या गोष्टी करतात, अपवादात्मक मुद्द्यावर काय करतात, भर देतात. हा एक त्याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो. मग स्पर्धेत कसं असते, हे तर सर्वच करतात पण आपल्याला 1% गोष्टी अशा करावं लागते जे जनरली कोणी करतच नाही, पण ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय असतात, महत्त्वाचे असतात. मग जे आहे उभे वाचन सर्वजण करते, पण त्यातले अपवादात्मक वाचन कोणीच करत नाही. सर्वांकडे जे आहे मार्कर कोणता असतो, फ्लोरोसंट कलरचा मार्कर असतो. ते जनरल जे आपण वळून वाचतो ना, फ्लोरोसंट कलरच्या मार्करने त्याला मार्क करायचे महत्त्वाचे मुद्दे. परंतु जे आहे रेड कलरचा मार्कर घ्यायचा आणि अपवादात मुद्दे वेगळ्या पानानं काय करायचे, मार्क करायचे. आतापासून अशी सवय लावायची. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी ना हे सर्व मुद्दे काय करायचे, रिव्हिजन याची होणं सर्वात जास्त महत्त्वाचं. याची रिव्हिजन झाली पाहिजे. कारण कसं आहे, जे जनरल मुद्दे असतात 3-4 रिव्हिजन केल्या तर लक्षात राहतात, असं काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु जे मुद्दे काय असतात असे किचकट असतात, छोटे छोटे पॉईंट असतात आणि एकदम वेगळंच काहीतरी असते, ते जनरल लक्षात नाही राहत. त्याची का रिव्हिजन परीक्षेच्या आदल्या दिवशी केली का तुमची गाडी डायरेक्ट जे आहे 40वरून ज्यांना 55वर जाते. ठीक आहे, हे मुद्दे माहीत पाहिजे असते. ठीक आहे, असं. मग जे आहे समजा एखादा अवॉर्ड आहे, एखादा अवॉर्ड जे आहे संविधानिक जेव्हा भाषा आहे 22 भाषा आहे. ठीक आहे, 22 भाषेला दिला जातो, इंग्रजीला दिला जातो, सर्वच भाषेला दिला जातो. ठीक आहे, म्हणजे तो अवॉर्ड जे आहे त्या भाषेमध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये त्याला दिला जातो. परंतु एकच भाषा अशी असते की ज्याला ते दिला जात नाही, असं दुसरं स्टेटमेंट आहे. तर दुसरं स्टेटमेंट काय आहे, अपवादात्मक मुद्दा. जी गोष्ट सर्वांना दिली जाते मग एकाला दिली जात नाही, तो मुद्दा काय, महत्त्वाचा आहे. त्याला म्हणतात आताचा ट्रेंड. नवोदय विद्यालय सर्व राज्यांमध्ये आहे. ठीक आहे, पण एकाच राज्यामध्ये नाही आहे. असं जर म्हटलं सर्व राज्यांमध्ये आहे परंतु एका राज्यामध्ये नाही आहे, तर मग एका राज्यामध्ये नाही तर कोणतं ते राज्य. ठीक आहे, कोणतं ते राज्य. आणि ते राज्य माहीत असलं की सर्व राज्यांमध्ये आहे ए स्टेटमेंट आणि एका राज्यामध्ये नाही आहे ते कोणतं, बी स्टेटमेंट. दोनपैकी कोणते बरोबर, दोन्ही बरोबर, असा काय सध्या ट्रेंड आहे. ठीक आहे, मग तुम्हाला जर त्यामध्ये जर मग उभे वाचन केल्यानंतर कुठे कुठं हे माहीत आहे पण कुठं माहीत नाही आहे, हे जर काय झाला अपवादात्मक मुद्दा, मग तो पॉईंट काय करायचा, वेगळ्या पानाने काय करायचा, रंगवून टाकायचा. आणि त्याची रिव्हिजन ज्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी झालीच पाहिजे. जे जनरली आता कसं, एक सिंपल लक्षात घ्या, आता या परीक्षेला कसं असते, आता जे काय लागतं ते आजपासून किती दिवसानंतर लागणार आहे, एक जनरल एकदम प्रॅक्टिकल किती दिवसांना लागणार आहे, 6 महिने प्रिलिम आणि 1 वर्षानंतर समजा मेन्स, 6 ते 1 महिना, म्हणजे साधारणतः आपण 6 महिन्यानंतर ते लागणार आहे आपल्याला परीक्षेला. मग आज वाचलेली गोष्ट जशीच्या तशी 6 महिन्यानंतर आपल्याला काहीतरी आठवते का, नाही आठवत. परीक्षेची म्हणजे न्यूजपेपरचं हेडलाईन असं नाही आठवत, दुसऱ्या दिवशी नाही आठवत. मग आपल्याला काळजी घ्यायची आहे की बाकीचे जे मुद्दे जनरल असतात तेच 2-4 रिव्हिजननं काय होतात, लक्षात राहतात. जे खोचक मुद्दे असतात ना ते लक्षात राहतच नाही, ते विसरतोच आपण. ठीक आहे, मग ते मुद्दे काय करायचे, कुठे घ्यायचे, त्या आदल्या दिवशी काय करायचे, त्याला रिव्हिजन द्यायची. मग डायरेक्ट गाडी तुमची ज्यांना 10-15 मार्काने काय होते, समोर जाते. जसं भारतात आणि महाराष्ट्र, ठीक आहे, भारतातल्या सर्व राज्यांमध्ये जे आहे उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो, हिवाळ्यात कमी पाऊस पडतो. ठीक आहे, उन्हाळ्यात सर्वात जास्त म्हणजे जवळपास 85% प्लस पाऊस कुठे पडतो, उन्हाळ्यात पडतो, आणि हिवाळ्यात काय पडतो, कमी पडतो. फक्त एकच राज्य असं आहे का जिथं हिवाळ्यात जास्त पाऊस पडतो आणि उन्हाळ्यात कमी पडतो, असं एकच राज्य आहे भारतात, म्हणजे तामिळनाडू आहे. ठीक आहे, मग हा मुद्दा काय झाला, अपवादात्मक मुद्दा आला, अपवादात मुद्दा. मग आता जे हा मुद्दा काय झाला, मग महत्त्वाचा झाला. असं म्हणजे उष्णकटिबंधीय चक्रीवादळात तुम्ही अभ्यास केला आणि त्यामध्ये कुठेतरी स्टेटमेंट आहे की चक्रीवादळ भारतात येतात असं येतात, पण तो पूर्व किनाऱ्याला काय येतात, जास्त येतात. बंगालच्या उपसागरात काय येतात, जास्त येतात. मग आताचा स्टेट कसं आहे माहिती आहे का, की हे स्टेटमेंट काय म्हणते की बंगालच्या उपसागरामध्ये सर्वाधिक जे आहे चक्रीवादळ येतात, आणि बी स्टेटमेंट काय म्हणते, काय येतात, असं बी स्टेटमेंट आहे. ठीक आहे, हां, तुम्हाला एक तो भाग सिम्पल सांगतो. आता जे आहे तुम्हाला एक सिम्पल यावर्षीचा प्रश्न एक सांगतो. आता भारतीय संविधान हा कायदा असतो, मान्य आहे. कायदा सर्वांवर काय असतो, बंधनकारक असतो. ठीक आहे, आता जनरली सर्वांना आता भारतीय संविधानाची सुरुवात जी आहे, तर जे आहे सुरुवातीला काय दिलं आहे, भारतीय संविधानाच्या सरनामा दिला आहे. आम्ही भारताचे लोक, असं असं संविधान आहे, या दिवशी काय करत आहे, अंगीकारत आहे, स्वीकारत आहे, वगैरे वगैरे. तर 26 नोव्हेंबर 1949 डेट दिली आहे, 26 जानेवारीने दिली आहे, दिला आहे असं. आता तो सरनामा जो आहे ना बंधनकारक नसतो.
संविधान बंधनकारक असते आणि सरनामा बंधनकारक नसतो. म्हणजे किती आपत झाली. ठीक आहे, किती व्यवस्थित लक्षात मला काय म्हणायचं आहे. अख्खं संविधान बंधनकारक आहे आणि सरनामा प्रत्यक्षपणे बंधनकारक नसतो, असं स्टेटमेंट आहे. प्रश्नच आहे. मग आता एक गोष्ट जी आहे, मग लगेच तसं तसा काय परीक्षेला प्रश्न आहे. मग आपल्याला असं जनरल वाचता वाचता आपण काय करतो, बरोबर वाचून घेतो. आता कायदा असेल बंधनकारक आहे आणि ते एवढा मोठा दिला आहे, सुरुवात आहे. ठीक आहे, मग जेव्हा तिथं किचकट असा उलटा मुद्दा असतो ना, तो उलटा मुद्दा म्हणजे काय असते, आजची ट्रेंड. त्याच्यावर बरोबर बोट ठेवता आलं पाहिजे वाचताना. ठीक आहे, म्हणजे शिकवताना मी सर्वच सांगतो, तो नाही प्रॉब्लेम. परंतु जे आहे शिकवताना जे आहे कमी लोकांना समजतं ते असं येऊ शकतं, पण ते सर्वांनाच जे घातलं पाहिजे, समजलं पाहिजे. ठीक आहे, आणि सर्वांचाच रिझल्ट आला पाहिजे. ठीक आहे, कारण की माझं गोल हे अल्टिमेट असतं ना. आता मला तुमचं फ्रस्ट्रेशन असतं, मलाही फ्रस्ट्रेशन असते. ठीक आहे, मला नाही का फ्रस्ट्रेशन, मलाही फ्रस्ट्रेशन आहे, खूप जास्त फ्रस्ट्रेशन असते तुमच्यापेक्षा. का? कारण जेवढे लोकांना आपण जे आहे प्रयत्न करतो त्यातले जे आहे 1% लोकच पास होत असेल, 99% होत नसेल, तर मग काय फेल्युअर आहे का सक्सेस आहे? फेल्युअर आहे. ठीक आहे, मग आपल्याला त्याचं प्रेशर नसतं का? प्रेशर असतं. परंतु तुलनेनं जर बघितलं तर तुलनेनं ते खूप जास्त सक्सेस रेशो झाला. रेशोमध्ये जर बघितलं तर सक्सेस आहे, परंतु शेवटी जे आहे तर त्याचं प्रेशर असतंच ना. मग त्यामुळे ज्या तसं नाही झालं पाहिजे. सर्वजण काय झाले पाहिजे, पास झाले पाहिजे. ज्या दिवशी सर्वजण पास होईल त्या दिवशी मग आपण शॅम्पेनमध्ये पार्टी करू, मोठी शॅम्पेन फोडू त्या दिवशी. म्हणजे ते आवश्यक आहे ना. नाही तर याला काय महत्त्व आहे. तर मग त्यासाठी जे आहे तो तुमचं जे स्कॅनर आहे ना, डोळे आणि डोकं, ते स्कॅनर आहे ना MPCच्या दृष्टिकोनातून होणं ज्यांना खूप जास्त आवश्यक आहे. नाही तर मग एकदा ती घागर जर पालथी असली तर मग किती पाणी ओतलं, महासागरात जरी ठेवली तर ती भरता येत नसते. इट्स व्हेरी सिम्पल आहे. ही एक्झाम इझी आहे, सिम्पल आहे. फक्त ज्या काही पथ्य पाण्याचे पाळा लागतात, बाकी काही जास्त फार कॉम्प्लेक्स आहे आणि खूप वर्ष लागतात. हे सर्व जे आहे ना मिथ जे आहे कॅन्सल करता येते, फक्त थोडं प्रॉपर वेनी जा लागतं. ठीक आहे. हां, मग आता जे आहे अपवादात्मक मुद्दे जे आहे काय करणे, त्यामधले रेड पेन, सर्वांचा पेन कोणता असला पाहिजे, एकच पेन. रेड पेन नाही, रेड मार्कर. रेड मार्करने रंगवणे, रेड मार्करने रंगवणे. ठीक आहे, रंगवणे. व परीक्षेच्या आदल्या दिवशी रिव्हिजन करणे. ठीक आहे, तुम्हाला एक सिंपल सांगतो. आता आहे ना हा ट्रेंड आहे म्हणून परीक्षा नाही कठीण झाली. आता तुम्हाला एक सिंपल सांगतो. समजा जे मूलभूत अधिकार असतात ना, मूलभूत अधिकार, तर ते खाजगी सामान्य नागरिकांवर जे आहे बंधनकारक नसतात, खाजगी व्यक्तीवर बंधनकारक नसतात. ठीक आहे, मूलभूत अधिकार खाजगी व्यक्तीवर बंधनकारक नसतात, गव्हर्नमेंटवर बंधनकारक असतात, असं एक स्टेटमेंट आहे. आता खाजगीवर बंधनकारक नसतात. ठीक आहे, परंतु त्यातले 4 आर्टिकल आहे जे खाजगी व्यक्तीवर काय असतात, बंधनकारक असतात. ठीक आहे, त्यातले 4च असे प्रोव्हिजन्स आहे जे खाजगी व्यक्तीवर काय असते, बंधनकारक असते. परीक्षा आहे ना हे विचारते की ते कोणते 4. मग हा मायक्रो मुद्दा झाला, छोटा मुद्दा झाला. पण तो छोट्या मुद्द्याकडे जर आपण वाचलेला असते, अभ्यास केलेला आहे, फक्त त्याला थोडासा काय करायचं आहे, स्पेशल अटेन्शन द्यायचं आहे. ठीक आहे, स्पेशल अटेन्शन द्यायचं आहे, बस. दुसरं काहीच नाही करायचं. समजा घरी लहान मुलं असतात, लहान मुलं जेव्हा बोलतात तेव्हा सर्वांनी चूप बसायचं, एवढंच काम करायचं. समजा तुमच्या घरात लहान मुलगा आहे आणि त्याचा बुद्धीचा प्रचंड विकास व्हावा, भावनांचा विकास व्हावा, आणि तो प्रचंड सक्सेसफुल व्हाय, एवढं करायचं असेल तर एकच पत्तेपाणी पडायचं. तो बोलायला लागला की त्याचं सर्वांनी काय करायचं, ऐकायचं. मायक्रो माणूस आहे ना तो, सर्वांनी ऐकायचं. त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज काय दिसेल, खूप दिसेल. आणि तो बोलत असताना 10 लोक जर बोलायला लागले आणि त्याला जर बोलू नाही दिलं तर तो काय असेल, तो तेवढ्या प्रकारे परिपक्व बनणार नाही. तो बोलायला लागला जेव्हा चूप बसतात त्याला जे ना असं सेल्फ रिस्पेक्ट फील होतं की मला किती महत्त्व आहे, आणि तो खरंच खूप व्यवस्थित बोलतो. ठीक आहे, आणि त्याला पूर्ण ज्यांना रिस्पेक्ट देऊन त्याचं ऐका आणि त्यासोबत रिस्पेक्ट देऊन बोला, तर तो खूप जास्त बोलतो आणि खूप जास्त व्यक्त करतो. मग एक वेळ अशी येते की हा आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे. खरंच मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, मी प्रॅक्टिकली जे आहे टेस्ट करून पाहिलेली आहे. ठीक आहे, म्हणून जे आहे ते जे मायक्रो मुद्दा असतो ना, तो मायक्रो मुद्दा ज्याला उचलता आला वाचताना, ठीक आहे, ते खूप महत्त्वाचे असतात. मग काँग्रेसची स्थापना 72 सदस्य उपस्थित होते आणि 2 मुस्लिम होते. ठीक आहे, खूप छान.
पण कोण नव्हते हा प्रश्न काय महत्त्वाचा. मग त्या दोघांचं नाव होतं माहीत असते जनरली. समजा इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा क्विट इंडिया मुवमेंट आहे, कोणी साथ दिली, सर्वांनीच साथ दिली, तर आपण काय शोधून काढलं पाहिजे, कोणी साथ नाही दिली. तो मुद्दा आजचा जे आहे, आजचा काय ट्रेंड आहे. म्हणून परीक्षेचा ट्रेंड मला पहिले समजून सांगायचा आहे, नंतर आपण एक एक काय करणार आहे प्रॅक्टिकली सर्व गोष्टी करू आपण. ठीक आहे. हां, दुसरं लिहा आता. दुसरं ठीक आहे, पुस्तक वाचताना. ठीक आहे. हां, पुस्तक त्यामध्ये लिहा नोट्स. ठीक आहे, नोट्स, सेल्फ नोट्स लिहा. सेल्फ नोट्स, नोट्स, नोट्स. पुस्तकाचे एक रीडिंग, कॉमा क्लास नोट्स, नोट्स आणि लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर काढाव्या. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर काढाव्या. ठीक आहे. आता मला बघा काय म्हणायचं आहे, व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही जनरली जेव्हा नोट्स काढायच्या असं जेव्हा तुम्ही लक्षात घेता, तुम्ही जेव्हा नोट्स काढता तर नोट्स तुम्ही कशा काढता, एकदम सुंदर. ठीक आहे, सुंदर सरनामा, इतक्या तरतुदी असं सर्व. हळूहळू जे आहे कसं होतं, पूर्ण पुस्तकच तुमच्या नोट्समध्ये काय होते, येऊन जाते. मग आपल्या नोट्स आणि ऑनरेबल रंजन कुळंबे या दोघांमध्ये काहीच फरक नसते. मग शेवटी प्रश्न पडतो, मग एवढा भानगड केलीच कशाला, डायरेक्ट पुस्तकच वाचलं असतं ना, नाही का. ते नोट्सच आहे ना, सरांचं जे पुस्तक आहे समजा ते नोट्सच आहे. मग ते पूर्ण पुस्तकच आपण काय करतो, पहिल्या रिडिंगमध्ये सुरुवात करतो, सर्व लिहून काढतो. एक तर सर्वच अंडरलाईन करतो आणि सर्वच लिहून काढतो. मग एक वेळ अशी येते का हे नोट्सच नाही आहे, हे एक पुस्तक तयार झालं आहे. संविधानाचे आपल्याही नोट्स किती पानाचे झाल्या, 200 पानाचे. ठीक आहे. मग 200 पानं समजा, मग आपण नोट्स कायसाठी काढतो, परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन झाली पाहिजे. ठीक आहे. तर नोट्स तशा नाही काढायचे. नोट्समध्ये जे आहे पहिले तुमचा जे अभ्यास झाला पाहिजे, क्लास नोट्स झाल्या पाहिजे आणि लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर त्यामधून काय झालं पाहिजे, सॉल्व झाले पाहिजे. हे झाल्यानंतर तुम्हाला कळतं काय महत्त्वाचं आणि काय महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. हे झालं की आता तुम्हाला आयडिया आली की जे आहे काय लागतं. मग ज्या गोष्टी त्यामध्ये लागतात, ठीक आहे, त्या टॉपिकमध्ये समजा एक 10 पानाचा टॉपिक आहे, मग त्यामध्ये जे आहे आपल्या नोट्समध्ये जे आहे कोणत्या गोष्टी लिहायच्या. ठीक आहे. तर ज्या गोष्टी ज्या आहे खूप जास्त रिव्हिजन लागते. आता महत्त्वाच्या गोष्टी कळल्या आपल्याला काय आहे, ज्याला रिव्हिजन लागते आणि ज्या शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा शब्द मी जनरली वापरतो, ज्याला परीक्षेच्या 2-3 दिवस अगोदर जर रिव्हिजन नाही केली तर आपल्याला काहीच आठवणार नाही, अशा ज्या गोष्टी असतात तेवढ्याच नोट्समध्ये लिहून ठेवायच्या, बाकीच्या लिहायच्याच नाही. ठीक आहे. मूलभूत अधिकार असतात आणि ते स्वातंत्र्याचे असतात. कशा लिहायला लागते, मूलभूत अधिकार स्वातंत्र्याचे असतात. स्वातंत्र्य हा शब्द दिसलाच नाही पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. मूलभूत अधिकार 12 ते जे आहे 35 असतात. ठीक आहे. 2-3 वेळा अभ्यास केल्यानंतर पूर्ण संविधान झाल्यानंतर समजून जाते की ते 12 ते 35 असतात. कोणत्या गोष्टी लिहायच्या, ज्या गोष्टी डोक्यातून पटकन उडतात, ज्याला रिव्हिजन लागते, तेवढ्याच गोष्टी आपल्या नोट्समध्ये काय करायच्या, लिहून ठेवायच्या. नाही तर 1 वर्ष संविधानाचा नोट्स काढण्यातच चाललं जाते. एवढा वेळ आपल्याला नाही आहे. आणि एवढा वेळ जर तुम्ही देत असाल तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस काय कमी आहे. कारण तुम्हाला इनपुट आउटपुटचं गणितच जमत नाही. मग असं एक सर्व विषयाचा असा अभ्यास करणार का, असं नाही. आपल्याला जे आहे वेळ मर्यादित आहे आणि मर्यादित वेळेमध्ये आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम काम करायचं आहे, असं वाग आहे. म्हणून इथं ज्यांना नोट्स कोणत्या काढायच्या की ज्या गोष्टी खूप कठीण आहे, परीक्षेच्या अगोदर लागतात आणि हे अपवादात्मक मुद्दे आहे ना हे याच्यात लिहून ठेवायचे. जे किचकट मुद्दे आहे ना ते याच्यात लिहून ठेवायचे. जे बाकीच्या ज्या गोष्टी असतात ते सरळ काय झालं पाहिजे, लक्षात राहिल्या पाहिजे. 1857चा उठाव जे आहे झाला आणि कारणं लिहायची आहे. ठीक आहे. मग जे आहे तर ते जे नवीन जे जनरल कारणं आहे ते लिहायची का नाही, अशा नवीन गोष्टी लिहून ठेवायच्या की ज्या आपल्याला आठवणार नाही. त्याला रिव्हिजन खूप मस्ट आहे. परीक्षेच्या अगोदर 3 दिवस जर आपण त्याला रिव्हिजन नाही केली तर जे आहे काहीच आठवणार नाही. अशाच गोष्टी त्यामध्ये लिहून ठेवायच्या आणि त्या गोष्टी फक्त किती टक्के असतात, 10%. 10%. आणि ह्याच डोक्यातून उडतात, हे नाही उडत. मग जे आहे तुम्ही जर 100 पानं वाचले असेल ना तर त्याच्या नोट्स किती झाल्या पाहिजे, 10 पानं. आणि ते नोट्स कशा लिहायच्या, ते असं A4 साईज. आता मी सर्वांना जे आहे एक कंपल्सरीच करणार आहे, ती वही दाखवा. सर्वांनी जे आहे वही वापरताना जे आहे ना हीच वही वापरायची. ठीक आहे. ही स्पायरल बाइंडिंगचे बुक आहे,
जाडं बुक करायचं, समोरून संविधान आणि मधात हे एकाच बुकमध्ये सर्व विषय करायचे. ठीक आहे, एकाच बुकमध्ये सर्व विषय करायचे. म्हणजे सर्व कोणते जे सध्या 4 चालले, संविधान, इतिहास, चालू घडामोडी आणि जे आहे CSAT, 4 सेक्शन करायचे. कारण याच्यातले पेज काढता येतात, नंतर एक वही वेगळी बनवता येते. म्हणजे कसं एखाद्या वेळेस लेक्चर जर चेंज झालं तर ते पानं दुसरीकडे नाही गेले पाहिजे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की एकदा का त्या पुस्तक वाचलं का तेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायचं. ते किती वेळ अपडेट जर झालं असेल तेच पुन्हा पुन्हा वाचायचं. कारण डोळे, आपली मेमरी जास्त शार्प असते का डोळे जास्त शार्प असते? डोळ्याची मेमरी स्ट्रॉंग असते का बुद्धी जास्त स्ट्रॉंग असते? डोळे जास्त स्ट्रॉंग असते. तुमचे सर्वांचे नाव मला सर्वांनी तुम्ही सांगितले तर त्यातले हार्डली 2-4 नाव लक्षात राहील. ठीक आहे, 2-4 नाव लक्षात राहील. पण तुमचे चेहरे मात्र काय होते आयुष्यभर लक्षात राहते. ठीक आहे, चेहरे लक्षात राहतात. मग डोळे स्ट्रॉंग आहे का बुद्धी स्ट्रॉंग आहे? डोळे. मग हा कन्सेप्ट वापरायचा. एकदा का ते पुस्तक वाचलं का नेहमी तेच पुस्तक नेहमी तेच वाचायचं. मग ते डोळे काय होते फिक्स होऊन जाते. आकडेसुद्धा काय होते दिसायला लागते. मग आपल्याला ते आकडा आठवत नाही. आणि परीक्षेत जेव्हा ऑप्शन येतात ABCD पाहिल्यासारखं वाटते, अमरावतीतलाच आहे, पण त्या टॉपिकमध्ये हे तर काही पाहिल्यासारखं कधीच वाटत नाही. म्हणजे हे चूक असेल. इथे लक्षात मला काय म्हणायचं आहे, म्हणजे डोळ्यांचा, बुद्धीचा वापर करायचा पण डोळ्यांचा वापर मॅक्झिमम झाला पाहिजे. एकदा का संविधानाच्या नोट्स त्या वहीत आल्या का नेहमीसाठी संविधानात तेच वही असली पाहिजे, वही बदलायची नाही. ठीक आहे, कारण कसं असतं पहिला महिना खूप महत्त्वाचा असतो. मग छोट्या गोष्टी महत्त्वाच्या. कारण बरेच जण काय करतात, ते कृषी डायऱ्यामध्ये फुकटातल्या डायऱ्या असतात ना त्याच्यात लिहितात. त्यांनी त्याचाही गोल अचीव होत नाही. आणि ते जर कोणाजवळ दिसली तर मग माझाही कॉन्फिडन्स काय होतो कमी होतो. असं राहतं. कारण की ज्या याचा अर्थ की ज्या तो विद्यार्थी त्या विषयाला काही महत्त्व देत नाही आहे आणि तो त्या विद्यार्थ्याचं जसं नुकसान होत आहे असं मला डोळ्यांनी दिसायला लागलं की मग मला शिकवताना त्रास होते. म्हणून जे आहे वही कोणती वापरायची, A4 साईज वापरायची आणि तीच परमनंटली ठेवायची. नोट्स काढण्यासाठी तेच ब्लँक पेजेस वापरायचे, 2 भाग करायचे आणि इथून सुरुवात करायची. इथून सुरुवात करायची इथपर्यंत. मग जेव्हा एखादी गोष्ट बदलली तर नंतर एक पेज त्यामध्ये ॲड करता येते. चालू घडामोडीमध्ये समजा एखादी घटनादुरुस्ती नवीन आली तर ते त्यामध्ये काय करता येते, ॲड करता येते. ठीक आहे, मग नोट्स केव्हा काढायच्या, सर्वात शेवटी. पहिले ते समजून घ्यायचं, पाठ करायचं आणि जे अशी कठीण भाग जो असतो ना तोच लिहायचा. ठीक आहे, तर त्यामध्ये लिहा. पुस्तका लिहिला पण पुस्तकाचे एकदा क्लास नोट्स आणि लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर ज्या गोष्टी, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर ज्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतात, कॉमा अपवादात्मक असतात. अपवाद हा शब्द तर फिटच करून टाका, डोळ्यात स्कॅनरच लागले पाहिजे. अपवादात्मक असतात कॉमा मायक्रो असतात. छोटे छोटे मुद्दे, मोठे मोठे नाही, मायक्रो. म्हणजे कसं आहे, आता भारतीय संविधान 26 जानेवारी 1950ला अंमलात आलं. तर 26 जानेवारी 1950 ज्याच्या नोट्समध्ये लिहिलं असेल, ठीक आहे, ती नोट्स काही कामाची नाही. समजलं मला काय म्हणायचं आहे? आता संविधानाचा अभ्यास केल्यानंतर जर 26 जानेवारी 1950ला संविधान अंमलात आलं हे लिहायची जर तुम्हाला वेळ पडत असेल तर अभ्यास काही फारच सुपरफिशियल लेवलचा आहे. ठीक आहे, काय सुपरफिशियल लेवलचा. मग आता जे एक सिम्पल तुम्हाला सांगतो, मी मागच्या वर्षीची संविधानाची गोष्ट सांगतो मला. ठीक आहे, आता मी क्लासमध्ये सांगितलं होतं की जे आहे 26 जानेवारी 1950 या दिवशी जे आहे संविधान अंमलात आलं. आता संविधान जेवढे आर्टिकल्स वगैरे अंमलात आलं. ठीक आहे, आणि हे जे आहे आता हे सुपरफिशियल आहे, माहीतच पाहिजे. एवढा संविधान अभ्यास करत आहे, हे का लिहायला लागते का नोट्समध्ये? बिलकुल नाही लिहायचं. परंतु जे आहे 26 नोव्हेंबर 1949, ठीक आहे, हे पॉप्युलर गोष्ट आहे, हे अनपॉप्युलर आहे, मायक्रो आहे, अपवादाचा मुद्दा आहे. या दिवशी काही तरतुदी काय झाल्या, अंमलबजावणी इथून सुरू झाली. ठीक आहे, भारतीय संविधान, पूर्ण संविधान कधी आलं इथं, पण जे आहे काही संविधानातल्या काही तरतुदी कधी अंमलात आल्या, 26 नोव्हेंबर 1949ला. आता हा झाला अपवादात्मक मुद्दा. म्हणजे हे कुठं चालले, 99% लोक कुठं चालले, या दिशेमध्ये, आणि हा 1% मुद्दा कुठं चालला, या दिशेमध्ये. ट्रेंड हा आहे.
ट्रेंड हा आहे. जसं आता मी तुम्हाला सांगत आहे ना, सेम असंच जे आहे मागच्या वर्षी सांगितलं आणि त्याच्याही मागच्या वर्षी सांगितलं. पण मागच्या वर्षी ज्यांना परीक्षेत प्रश्न टाकला की 26 नोव्हेंबर 1949ला कोणत्या तरतुदी संविधानामध्ये अंमलात आल्या, हा प्रश्न होता. ठीक आहे, मी आता असं जे बोलत आहे हा ट्रेंड आहे म्हणून ते सांगत आहे. वाचताना त्या ट्रेंडकडे लक्ष देऊन काय करायचं आहे, वाचायचं आहे. तुम्हाला काय आवडतं ते महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, महत्त्वाचं हे आहे की जे आहे हे आहे. मग हा मुद्दा जे आहे तुमच्या नोट्समध्ये असला पाहिजे, कोणत्या. ठीक आहे, मग त्याच्या जे आहे 1 2 3 4, मग त्यातल्या 4 लिहिल्या. समजा 20-25 असेल तर 4 जर लिहिल्या तरी भरपूर झाल्या. हे तुमच्या नोट्समध्ये असलं पाहिजे, जे लक्षात राहत नाही. मग कोणते आर्टिकल तेवढंच लिहायचं, बाकी सोडून द्यायचं. ठीक आहे, मग हा मुद्दा म्हणजे नोट्स. आणि हे जर लिहिलं त्याच्यात तर ते झालं पुस्तक. ठीक आहे, आणि हे असे जे मुद्दे असतात अपवाद मुद्दे, हे परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी काय पाहिजे, रिव्हिजन पाहिजे. ठीक आहे, आणि त्याला का रिव्हिजन दिली. आता ज्यांची बरेच जणांची गाडी 45पर्यंतच लटकून राहते, 45पर्यंत मार्क्स येतो, म्हणजे अभ्यास खूप छान करतात, म्हणजे जीवतोड करतात, काही प्रश्नच नाही. 45च्या वर गाडी नाही चालली. सध्याच्या ट्रेंडमध्ये असे लोक फसलेले आहेत जे जनरली सिनियर लोक आहे. 45च्या वर नाही चालली. त्याला कारण काय, कारण वाचताना जे आहे त्यांनी असं वाचलेलं आहे, असं वाचलंच नाही. म्हणून जे आहे ना त्या 45वरून त्याला 55वर जायचं असेल तर त्याला ज्यांना वाचताना काय करावं लागेल, सर्व पुस्तक नव्याने पुन्हा आपण वाचत आहे असं अज्युम करून असे वाचल्यानंतर एक असं वाचा. आता समजा तुम्ही 1 तास देत असेल तर तुम्हाला जे आहे 55 मिनटं असं वाचायला लागेल. असं वाचायला किती वेळ लागेल, 5 मिनटं. फक्त एवढंच पाहायचं आहे ना. कोणत्या गोष्टी ज्या आहे थोड्याशा वेगळ्या दिसते, हटके दिसते. सर्वजण जे आहे गोरे आहे आणि एकच जण काळा आहे. कोण तो व्यक्ती, तो काळा काय, हा ट्रेंड आहे सध्याचा. ठीक आहे, हां. मग आपल्याला पहिले ट्रेंड समजून घ्यायचा, नंतर पुस्तकं तेच पुस्तक वाचावं लागते, काही नवीन नाही आहे. ठीक आहे, तर हा एक मुद्दा आहे. नेक्स्ट लिहा. ठीक आहे, नेक्स्ट हा झाला सेल्फ नोट्सबद्दलचा एक महत्त्वाचा भाग. दुसरं जे आहे मार्कर किती वापरणार, मग 2. ठीक आहे, त्यानंतर एक लक्षात घ्या, नंबर 3 घ्या. नंबर 3, कोणत्याही संस्थेची कार्य वाचताना जी कार्य वाचल्यानंतर त्या संस्थेची कार्य आहे यावर विश्वास बसत नाही, ती कार्य ट्रेंडनुसार विशेष महत्त्वाची असतात. ठीक आहे, हां. म्हणजे जनरली जेव्हा एखादी गोष्ट आपण वाचतो तर एचं असं आहे हे लक्षात राहतं. पण त्यात काही गोष्टी अशा असतात की ते असं वाटतं की असं कसं काय झालं, एवढा मोठा MPSC आहे आणि सिलेक्शन करत नाही म्हणजे कमालच आहे. ठीक आहे, मग हे जरा वेगळं वाटते, मग लगेच ते काय झालं, महत्त्वाचं कार्य झालं. ठीक आहे, 4th लिहा. ठीक आहे, तर लिहा. वाचताना आता वाचताना जे शब्द लिहिला त्याला काय करा, त्याला असं खोडा आणि तिथं शब्द लिहा. अभ्यासताना तुलनात्मक अभ्यास करावा. ठीक आहे, तुलनात्मक अभ्यास करावा. आता एक बघा, आता जनरली कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण अभ्यास करत असतो, पुस्तक वाचत असतो, म्हणजे आपला टॉपिक आजचा काय आहे, पुस्तक कसं वाचावं, कोणते वाचावे, जे आहे तुमची अपेक्षा आहे, सगळी पुस्तकाची लिस्ट सांगा. ते काय एक प्रिंटआउट पेज देऊन देईल मी, त्यामध्ये ते पुस्तक विकत घेऊन टाकायचे. ठीक आहे, पण पुस्तक कसं वाचायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. आता जेव्हा कोणत्याही पुस्तक वाचतो आपण, ठीक आहे, समजा कुठलंही आहे, समजा की एखादा टॉपिक आहे, कुठला एखादा सब्जेक्ट सांगा. भूगोल. ठीक आहे, भूगोलामध्ये जे आहे तुम्ही पर्वतरांगा वाचत आहे, पर्वतरांगा. मग पर्वतरांगा जवळपास काय असते, सातपुडा वाचत आहे आणि सह्याद्री वाचत आहे. ठीक आहे, सह्याद्री, पर्वतरांग आणि सातपुडा. मग या पानावर सह्याद्री वाचला, या पानावर
सातपुडा वाचला. ठीक आहे. आणि जर तुम्हाला जर दोन्ही म्हणजे हे पहिलं पान वाचलं आणि हे पान काय वाचलं, दुसरं वाचलं. ठीक आहे. आता जे आहे 2 पानं वाचले, 2 गोष्टी सारख्या आहे. आता या दोघांची काय करायची, तुलना सुरू करायची. या दोघांची काय करायची, तुलना सुरू करायची. मग तुलनामध्ये जे आहे तुलना, मग आता कसं असते, हे पहिलं जुना ट्रेंड आहे, हा काय रिसेंट ट्रेंड आहे. हा काय रिसेंट ट्रेंड आहे. जनरली 2 स्टेटमेंट दिले जातात. ठीक आहे, 2 स्टेटमेंट. आणि ए स्टेटमेंटमध्ये 1 वाक्य, बी स्टेटमेंटमध्ये जे वाक्य असतं ते 2 कायची तुलना असते. तुलना. आणि मोस्टली मुद्दामून ते काय केलं जातात, एचं बीला लावतात आणि बीचं एला लावतात. तुलनात्मक अभ्यास. ठीक आहे, कारण की आता त्या ट्रेंड आहे. मग आपण ज्या 2 गोष्टी वाचल्या, समजा इथं राष्ट्रपती वाचला, इथं उपराष्ट्रपती वाचला, इथं स्पीकर वाचला. ठीक आहे, इथं जे आहे विधानसभेचा स्पीकर वाचला आणि इकडे विधान परिषदेचा अध्यक्ष वाचला. मग विधानसभेचा विधानसभेचं जे आहे समजा अध्यक्ष आहे, विधानसभेचे काय अध्यक्ष, आणि विधान परिषदचे काय सभापती आहे. 2 वाचले आपण 2 पेजवर. एक विधानसभा इकडे वाचता, इकडे काय वाचत आहे विधान परिषद. लगेच दोघांची काय करायची, तुलना सुरू करून द्यायची. ठीक आहे, लोकांची तुलना करायची. आणि तुलना केल्यानंतर लक्षात येईल की 99% गोष्टी काय सारख्याच आहे. जसं याचं असते तसं याचं असते. पण 1% अशी गोष्ट आहे जी काय असते वेगळी असते. ती काय असते वेगळी असते. मग ए स्टेटमेंट 99मधून आणि बी स्टेटमेंट 1%. आता हे तुम्ही वाचलं नाही का, वाचलं, पण वाचताना विशेष लक्ष नाही दिलं त्याच्याकडे, म्हणून तो तुमच्या लक्षातच नाही आला. आम्ही तर सांगतोच, परंतु जे आहे असं नाही ना, आपण पूर्ण सिलेबसच सांगतो असं नाही ना. एखाद्या वेळेस चालू घडामोडीचा अभ्यास तुम्ही वाचता, तुम्ही मग त्यामध्ये एखादी गोष्ट अपवादात्मक जर असेल तर ती गोष्ट काय महत्त्वाची आहे. ठीक आहे. मग जे आहे तर हा मुद्दा जे ना, हा आहे ट्रेंड आत्ताचा. मग 2 गोष्टी वाचत असताना जे आहे तुलना करायची. राष्ट्रपती वाचला, उपराष्ट्रपती वाचला. राष्ट्रपतीचं किमान वय किती असते 35 आणि उपराष्ट्रपतीचं 30. ठीक आहे, किती असते 30. ठीक आहे. मग आता जेव्हा तुलना आपण असं करतो, याचं 35 आणि याचं 30, आणि जेव्हा तुलना करतो आणि तुलना केल्यानंतर इथंही 35 असते आणि इथंही 35 असते. ठीक आहे. राष्ट्रपतीचं किमान वय किती 35, उपराष्ट्रपतीचं किमान वय किती असते 35च असते. जनरली वरचा 35 असते, दुसरा काय असते 30 असते. हा 30 असेल तर हा 25 असते, असं असते पूर्ण संविधानामध्ये असं आहे. ठीक आहे. वरचा 35 असेल तर खालचा 30, वरचा 30 असेल तर खालचा 25, वरचा 25 असेल तर खालचा 21, असं जनरल आहे. जनरल. पण इथं दोघंही काय सारखे. हा मुद्दा ज्याच्या लक्षात आला त्यांनी एका अटेम्प्टमध्ये एक्झाम काय केली, क्रॅक केली. ठीक आहे. मग तिथं ए स्टेटमेंट काय असते 35 आणि बी स्टेटमेंट काय असते 30. मग आपण दोन्ही स्टेटमेंट काय करतो बरोबर घेतो. ठीक आहे. आणि बरोबर जे आहे हे बी स्टेटमेंट काय होते रॉंग होते. मग हे बारकावे जे आहे हे बारकावे वेचणे म्हणजे आजचा ट्रेंड. याला काही वेगळं डोकं किंवा खूप बुद्धी लागते अशातला भाग नाही आहे. ते आपल्याला पहिले माहीत असावं लागतं. आणि आपल्या गोलवर जर प्रेम असलं तर तेवढा इंटरेस्ट त्यामध्ये असतोच. इंटरेस्ट शेवटी बुद्धी कशावर अवलंबून असते, आपली बुद्धी. तुम्ही भेटलेले मार्क्स किती गोल्ड भेटले त्याला काही महत्त्व नसते. कशावर अवलंबून असते इंटरेस्ट. तुम्हाला MPSC इंटरेस्ट असेल, त्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट असेल तरच तुम्हाला जनरल स्टडीमध्ये सर्व विषयांमध्ये काय असेल इंटरेस्ट असेल. त्यामधला कोणी नावडता नाही कोणी आवडता नाही, सर्वांना सन्मान, सर्वांमध्ये इंटरेस्ट आहे असं असतं ना. ज्याला हे शक्य होईल तोच व्यक्ती जे अधिकारी होईल ना. तुम्ही जर म्हटलं की नाही मी संविधान जबरदस्त करणार अभ्यास आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी फिजिक्स केमिस्ट्री नाही करणार, त्याच्यापेक्षा MPSC बंद करून टाका. कशाला वेळ तुम्हाला अभ्यास काय करावा लागेल सर्वांचा. मग मानसिकताच अशी असते की तुम्ही सर्वांसाठी काय असले पाहिजे सारखे. अशी मानसिकता बनवावी लागते. कारण की संविधानाची अंमलबजावणी करणे हे आपलं अल्टिमेट गोल असते पास झाल्यानंतर. आणि संविधानाची अंमलबजावणी करत असताना सर्व आपल्या दृष्टिकोनात काय असले पाहिजे सारखे. म्हणून हे सर्व असं चालू असते. ठीक आहे. हां, मग इथं जे आहे तर असे जे मुद्दे असतात ते काय असतात आवश्यक असतात. त्यामध्ये लास्ट लिहा. ठीक आहे. 2 पानावर 2 किंवा एका पानावर 2 समान व्यक्ती 2 समान विषयाची तुलना करून त्यामध्ये साम्य व फरक काय आहे, साम्य व फरक काय आहे हे शोधावे. ठीक आहे. एक लक्षात घ्या. समजा आता जे आहे
नाना पटोले जे आहे यांचा जे आहे विधानसभा जे आहे अध्यक्षपदाचा जे आहे काय होता विषय चर्चेच होता. ठीक आहे, मग तो विषय गाजला. मग आता विधानसभा जे आहे अध्यक्ष, आता विधानसभा अध्यक्षासाठी निवडून यासाठी पात्रता कोणती लागते, निवडणुकीची पद्धत कशी लागते, राजीनामा दिल्यानंतर काय प्रोसिजर असतात, त्याचे बरेचसे वाद झाले. ठीक आहे, आता जे काही वाद झाले ते चालू घडामोडीमध्ये वाद झाले, ते कुठल्या तरी पुस्तकात ते सर्व गोष्टी असेल का? नसेल. ठीक आहे, नसेल. मग तुम्हाला जे आहे चालू घडामोडीमध्ये तो मुद्दा व्यवस्थित करणे आणि पारंपरिक विषयामधून विधानसभा जे आहे अध्यक्ष, तर त्याची तुलना कोणासोबत होते? लोकसभा अध्यक्ष. ठीक आहे, वरच्याशी आणि खाली इकडे विधान परिषद. मग 2 पानावर आपण वाचत आहे, लगेच दोघांमध्ये काय केली पाहिजे? तुलना केली पाहिजे. आणि 2 गोष्टी जर 99% सारख्या असेल तर 1% गोष्टी कोणत्या वेगळ्या आहे हे सुद्धा काय केलं पाहिजे? लक्ष दिलं. आता नाही हे जे आहे ना हे सर्वच पुस्तकात चूकच होती अशी. ठीक आहे, बहुतांश पुस्तकामध्ये इकडे 35 दिलं होतं आणि खाली 30 दिलं होतं. ठीक आहे, पण ते असं वाटतं ना आपल्याला जनरल, पण बरोबर त्याच्यावर MPSCने काय केला? प्रश्न विचारला. आणि ज्या वर्षी MPSCने प्रश्न विचारला तेव्हा मग सर्व प्रकाशनाने बरेच प्रकाशनाने ते चूक काय केली? दुरुस्त केली. मग पुस्तकामधून पटपट त्या गोष्टी काय झाल्या? चेंज झाल्या. पण प्रश्न विचारल्यानंतर ते लक्षात आलं. पण प्रश्न विचारणं इतकं महत्त्वाचं असतं. ठीक आहे, मग जे आहे तुलनात्मक अभ्यास यासाठी आवश्यक आहे की 2 गोष्टी जेव्हा आपण वाचतो, मग इकडे सातपुडा वाचला आणि इकडे सह्याद्रिका वाचला तर दोघांमध्ये लगेच काय झाली पाहिजे? तुलना. ठीक आहे, मग तुलना झाली की जे आहे ते मुद्दे काय होतात? बरोबर लक्षात येतात. ठीक आहे, हां, तर जे आहे त्यामध्ये लिहा. ठीक आहे, ज्या गोष्टी जवळपास सारख्या आहे, जवळपास साम्य आहे, जवळपास, त्यामध्ये फरक शोधण्याचा प्रयत्न करावा. फरक शोधण्याचा प्रयत्न करावा. किंवा ज्या गोष्टी जवळपास विरुद्ध आहे त्यामध्ये काय शोधाल? साम्य. ज्या जवळपास विरुद्ध आहे, ब्रॅकेटमध्ये फरक आहे, त्यामध्ये साम्य शोधावे. त्यामध्ये साम्य शोधावे. शोधा. ठीक आहे, हां, मग पुस्तक कसं वाचावं याच्यावर सध्या आपण चर्चा करत आहे. उरलेली चर्चा आपण उद्याला करू. आणि उद्याला मग मी जे आहे हे सर्व झालं, ट्रेंडवर चर्चा वगैरे झाली, नंतर मी तुम्हाला पुस्तकाची यादी काय करेल क्लासमध्ये लिहून देईल. ठीक आहे, एकदा ती यादी फिक्स केली का त्याच्यानंतर जे आहे मग ते पुस्तकं जे आहे बदलायचे नाही. आणि अपडेट येत राहतात तर ते अपडेट जे आहे त्यामध्ये काय करायचे? नंतर लिहून घ्यायचे. ठीक आहे, पण पुस्तक नाही बदलायचं. ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच.